बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. मंडळी नमस्कार. मी किरण पाटील नमस्ते नमस्ते. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. झोका कथा गौरी हे नवं शतक आहे आणि या नव्या शतकातली 2 दशक आता संपून तिसरं सुद्धा वर्ष संपत आलंय. प्रत्येक शतकाची एक गती आहे, त्या शतकाचे पेच आहेत, ते शतक घेऊन येणारं दशक घेऊन येणारे आजारी आहेत. या दशकाच्या किंवा या शतकाच्या गतीला, प्रश्नांना, आजारांना भेटणारी कथा आपल्यापैकी अनेकांनी लिहिलेली आहे. खेड्यापाड्यात घुसलेल्या नव्या वृत्ती प्रवृत्ती, सकाळ दुपार संध्याकाळ सरड्यापेक्षा प्रचंड वेगानं बदलत जाणारं मुंबईतलं आणि गावगाड्यातलं राजकारण, आर्थिक होत असणारी ओढाताण, नीतिमूल्यांची चाललेली प्रचंड घसरण आणि एकूणच गावातलं ढासळतेपण, यामध्ये गोंधळून गेलेला सामान्य माणूस, तरुण, स्त्रिया, दलितांची होत असलेली फरफट, अशा अनेक विषयांना कवेत घेत ही पार पडलेली झोका आणि बोलती व्यासपीठ, बोलतं पुस्तक यांनी संयुक्तरित्या असं मिळून आयोजित केलेलं हे कथा स्पर्धेचं पर्व. मी आपल्या सगळ्याच लेखकांचं, मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो आणि पहिल्यांदा झोका संचालक आणि झोका टीमचे प्रतिनिधी श्री संजय भोसले सरांना मी आचरण करतो की आपण सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करावं. संजय भोसले सर. संजय भोसले सर, आपण स्वागत करायचंय. हा, थँक्यू किरण सर. दशरथ दादांना फक्त एक गोष्ट मी विचारतो आणि मग सुरू करतो की दादा, निकाल घोषित करायचा आहे ना अजून? ओके ओके ओके, थँक्यू. हो, येस चालेल करू देत की सगळं. करतो ओके. थँक्यू व्हेरी मच. बोलती पुस्तके प्रायोजित झोका कथास्तू पर्व दुसरे राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेचा आज निकाल घोषित होतोय. झोकाचा संचालक म्हणून मला याचा खूप मनस्वी आनंद होतोय. स्पर्धेच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच आहे आणि त्यासाठी सर्व स्पर्धकांना मी बेस्ट ऑफ लक देतो. मंडळी, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, वक्ते आणि मान्यवर परीक्षक अशा तिहेरी भूमिकेत असणारे, त्याचबरोबर अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित असणारे ज्येष्ठ सारस्वत माननीय श्री डी.बा. पाटील सर. आपले दुसरे वक्ते आणि दुसरे प्रमुख पाहुणे जे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांचे मानकरी तर आहेतच, पण आदर्श शिक्षक आहेत असे ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत पाटील सर. त्याशिवाय सांगावा गावठी गीतचा सारख्या गाजलेल्या पुस्तकांचे लेखक श्री सचिन पाटील सर. याशिवाय अमेझॉन इंडिया क्लाउड सर्व्हिसेसचे मॅनेजर आणि संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक श्री अण्णाप्पा पाटील सर. त्याचबरोबर सूत्रसंचालन करणारे माझे मित्र मार्गदर्शक किरण पाटील सर आणि बोलती पुस्तके या चॅनेलचे संपादक, झोकाचे संचालक आणि ज्यांच्या आवाजानं संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर कॅलिफोर्निया ते कोल्हापूर अशा एवढ्या मोठ्या परिघामध्ये पसरलेल्या मराठी भाषिकांच्या मनावर ज्यांच्या आवाजाने गारुड घातले, असे आजच्या कार्यक्रमाचे कर्ते करविते, अभिवाचक माननीय श्री दशरथ पाटील सर. तर मंडळी, प्रमुख पाहुणे आपले निकाल घोषित करतील, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी लेखक श्री सचिन पाटील सरांचं खास अभिनंदन करतो. त्यांची मला वाटते कष्टाची भाकरी ही कथा संत गाडगे बाबा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा भाग झाली आहे. त्याशिवाय श्री श्रीकांत पाटील सर यांची कविता देखील डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर माननीय दिबा पाटील सरांनी सुद्धा अनेक जसं दादा दशरथ पाटील सर यांच्याशी माझी चर्चा झाली त्याप्रमाणे त्यांनी अनेक साहित्य संमेलनामध्ये, ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. स्वागताध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आजच्या स्पर्धेतील सर्व स्पर्धक लेखक मित्रांना मला एवढं सूचित करायचं आहे की दशरथ पाटील सरांनी आणि त्यांच्या बोलती पुस्तके प्रायोजित असणाऱ्या या झोका कथास्तू राज्यस्तरीय कथा स्पर्धेच्या जे आपण नंबर आता घोषित करणार आहोत विजेत्यांचं, तर त्याच्या परीक्षणासंदर्भात कोणतीही उणीव दशरथ पाटलांनी मागे ठेवलेली नाहीये. त्यामुळं तुम्ही सर्वांनी त्या बाबतीत स्पर्धेच्या परीक्षणाच्या दर्जाबाबत निश्चिंत राहा. मंडळी, तुम्हाला सांगायला आनंद वाटतो ज्याप्रमाणे किरण पाटील सरांनी कोरोनासारख्या महाभयंकर या साथीचा उल्लेख करताना उल्लेख केला आणि या प्रोसेसमध्ये आम्ही सुद्धा संवेदना फाउंडेशन आजरा आणि झोका एन्फोटेनमेंट यांनी एकत्र येऊन एक नवीन मराठी भाषिकांच्या, मराठी भाषेच्या समृद्धीकरणासाठी, त्याचबरोबर मराठी जे ग्रामीण भागातले युवक आहेत त्यांना अॅनिमेशन सारखं तंत्रज्ञान त्यांना शिकता यावं, किंवा झोका लर्निंग ऍपच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या युवकांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशा अनेक हेतून ही कंपनी तयार केली, झोका एन्फोटेनमेंट तयार केलं. आणि तुम्ही जाणता की झोका भाग 1च्या पर्वामध्ये साधारण 150-200 कथा आल्या असतील आणि त्यातल्या जवळपास 22 कथांना आणि लेखकांना आपण आपल्या झोका कथास्तूच्या पहिल्या भागातल्या पहिल्या पुस्तकामध्ये त्यांना संधी दिली. मंडळी, इलेक्ट्रॉनिक माध्यमात विविध पदावर काम करताना मला माझं एक स्वतःच एक ऑब्झर्वेशन आहे की झोका एन्टरटेनमेंटनं खास करून झोका कथास्तू राज्यस्तरीय स्पर्धेलाच का हात घातला, एकदा सोडून ही 2दा स्पर्धा आयोजित करून भविष्यामध्ये सुद्धा पुन्हा या अशा प्रकारची स्पर्धा घ्यायचं का ठरवलं. तर नवोदित लेखकांच्या मध्ये मला माझी जी माझ्या मनातली घालमेल असते ती सांगतो तुमच्या समोर मी व्यक्त करतो की तुम्ही आम्ही सारेजण खरं तर आपले वि.स. खांडेकर असतील किंवा नेमाडे असतील, श्रीनाथ पेंडसे असतील, मृत्युंजयकार सावंत असतील, स्वामीकार रणजित देसाई असतील, यांचं साहित्य वाचून मोठे झालेलो असतो आणि मग त्यांच्या भाषेचा, भाषा शैलीचा एक प्रभाव आपल्या मनावर कायम असतो. आणि नवोदित लेखकांच्या मनामध्ये ना कुठंतरी एक अशी भीती असते की या प्रकारचं दर्जेदार साहित्य मी लिहू शकेन का, ते मला जमेल का, त्यातलं भाषा सौंदर्य मला जमेल का. आणि त्यातूनही त्यांनी लिहायचा जर प्रयत्न केला तर त्यांच्यासमोर दुसरी अडचण येते, ती म्हणजे मी हे व्याकरण दृष्ट्या योग्य लिहीन का, कारण त्यांच्या मनात सुद्धा व्याकरणाची एक भीती असते आणि ते मला जमेल का असं त्यांच्या मनात असतं, किंवा हे मी लिहिलेलं लोकांना वाचायला आवडेल का, ते त्यांच्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचेल का, अशा प्रकारची सुद्धा त्यांच्या मनात, अनेकांच्या मनात खंत असते. किंवा काही नवोदित लेखकांना तर अक्षरशः ज्यांनी जे लिहिलेलं आहे पुस्तक ती घरातच राहतील, त्या कथा असतील, कादंबऱ्या असतील, त्या घरातच राहतील असं त्यांना वाटत असतं. त्यांना पुस्तक रूपामध्ये त्यांना स्थान मिळेल की नाही याबाबत त्यांच्या मनामध्ये शंका असते. आणि त्यामुळं ग्रामीण भागामध्ये जबरदस्त टॅलेंट आहे, आउटस्टँडिंग टॅलेंट आहे. आजही मराठी भाषेवर प्रेम करणारे, मराठी भाषेतलं साहित्य वाचणारे आणि लिखाणाचा प्रयत्न करणारे खूप सारे युवक आहेत आणि या युवकांना कुठंतरी योग्य व्यासपीठ दिलं पाहिजे, मराठी भाषेच्या समृद्धीकरणाचा प्रयत्न केला पाहिजे. आणि यामुळेच आम्ही हे काम करायचं ठरवलं आणि झोका 1च्या माध्यमातून आपण जवळपास 22 लेखकांना संधी दिली. मी खास करून आमचे मित्र दशरथ पाटील, झोकाचे संचालक, यांना खूप धन्यवाद देतो. झोका आणि बोलती पुस्तकांच्या माध्यमातून दादांनी अनेक लेखकांना समोर आणलं, त्यांच्या कथात जीव ओतला. हे खूप महत्वाचं मी स्टेटमेंट करतोय. अनेकदा आपण काय ताकदीचं लिहिलेलं आहे ना ते अनेक लेखकांना कळतच नाही.
म्हणजे वाटत असतं कुठेतरी आपल्या अंतरंगामध्ये हे मी काहीतरी लिहिलंय, चांगलं लिहिलंय, पण समोरनं वाचकांचा तसा रिस्पॉन्स आला पाहिजे. वाचकांच्या प्रतिक्रियेपेक्षा त्यांना दुसरं मोठं बक्षीस नसतं. आणि ज्या प्रकारे दशरथ पाटलांनी बोलती पुस्तकांच्या माध्यमातून त्या कथांच्या मध्ये जीव ओतला, त्या कथांना अक्षरशः सुपरहिट केलं. आणि दादांच्या प्रयत्नामुळेच अनेक लेखकांना मला वाटतंय की लिहिण्याची प्रेरणा मिळालेली आहे मराठी भाषेतल्या नवोदित लेखकांना. आणि खास करून हे झोका कथास्तूचं जे व्यासपीठ आहे, हे अशा सर्व जुन्या जाणत्या लेखकांसाठी तर व्यासपीठ असेलच, पण नवोदित लेखकांसाठी सुद्धा खूप चांगल्या दर्जाचं हे व्यासपीठ असणार आहे. आणि ज्याप्रमाणे आपण झोका कथास्तू भाग 1 मध्ये सर्व लेखकांच्या एनओसीज घेतल्या आणि त्यांना ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं आणि पुस्तक रूपानं आपण एक सुंदर पुस्तक, त्याचं दुसरी आवृत्ती सुद्धा प्रचंड खपलेली आहे. ती साधारण आवृत्ती नव्हती, हजार ह्यांची आवृत्ती, हजार त्याच्यातले संच होते, ते 2000 संच आपण वाचकांच्या पर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि निश्चितपणे मी तुम्हाला एकच प्रॉमिस करतो की दादांचं बोलती पुस्तके हे चॅनेल आणि झोका कथास्तू, झोका इन्फोटेनमेंट हे नवोदित लेखकांसाठी एक आधारवड म्हणून नेहमी कार्यान्वित राहील, त्यांच्यासाठी ते प्रयत्न करत राहील. कालच दशरथ पाटलांशी माझी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये आपण सर ऑनलाईन संमेलन सुद्धा भरवण्याचा प्रयत्न करू, प्रत्यक्ष ऑफलाईन संमेलन सुद्धा भरवण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितपणे मराठी भाषेच्या समृद्धीकरणासाठी आपण सतत कार्यान्वित राहू. मी झोका इन्फोटेनच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना एकच कळकळीची विनंती करतो की तुम्ही सतत लिहिते राहा. त्या तुमच्या लिहिण्याला चांगल्या प्रकारे समाज माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचं काम बोलती पुस्तके करत राहील. पुस्तक रूपानं समाजामध्ये, तरुणांच्या हातामध्ये पुस्तक देण्याचं, लोकांच्या वाचकांच्या पर्यंत ते पोहोचवण्याचं काम हे निश्चितपणे झोका एंटरटेनमेंट करत राहील. सगळ्या गोष्टीची जबाबदारी प्रकाशक म्हणून आम्ही घेऊ, पण तुमच्या मनातल्या भावना, फक्त लेखकांच्या, तुमच्या हृदयातल्या भावना, मी असं म्हणेन तुमच्या हृदयातल्या भावना वाचकांच्या मनात, वाचकांच्या हृदयात कशा उतरतील एवढाच तुम्ही विचार करा. लिहिते राहा. नेहमी झोका एंटरटेनमेंट आणि बोलती पुस्तके आपल्या सोबत राहील, एवढं मी अभिवचन देतो या ठिकाणी. आणि पुढील सूत्र मी किरण सरांच्याकडे देतो. थँक्यू. धन्यवाद संजय भोसले सर. मी सर्व लेखकांना भोसले सरांबद्दल सांगेन की संजय भोसले हे ETV मध्ये काही वर्ष काम करत होते पत्रकार म्हणून. तर एक साहित्याची जाण असलेला आणि एक उत्तम वाचक या झोकाशी जोडला गेलाय. सचिन सर आणि डॉक्टर श्रीकांत सर यांना माझी विनंती आहे की तुम्ही आपले व्हिडिओ सुरू करा सर, ऑन स्क्रीन या. म्हणजे आपल्या परीक्षकांबद्दल, आजच्या पाहुण्यांबद्दल एक थोडी उत्सुकता आहे लोकांमध्ये. माझा आवाज पोहोचत असेल तर मी विनंती करतो. संजय सरांनी आता जी अपेक्षा व्यक्त केली साहित्य संमेलनाची, दशरथ पाटील सर आपण सकारात्मक ती बाब नोंदवून घ्यावी. कारण 100च्या वर लेखक मंडळी, कवी मंडळी आपल्या चॅनलशी जोडली गेलेली आहेत. धन्यवाद. यानंतर आपण बोलती पुस्तकं या YouTube चॅनलवर सातत्यानं विविध जॉनरच्या कथा ऐकणारे आपल्याकडे एक श्रोते आहेत, प्राध्यापक शैलजा बांगर. मी त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही श्रोत्यांचा प्रतिनिधी म्हणून आपलं इथं मनोगत ठेवायचं आहे, पण तत्पूर्वी त्यांच्याबद्दल थोडंसं आपल्या सगळ्यांना मी सांगेन. माजी प्राचार्य शैलजा बांगर मॅडम, महात्मा गांधी DED कॉलेज पुणे. वाचनाचा छंद अनेक वर्ष त्या जोपासतायत आणि विविध प्रकारच्या ज्या कथा बोलती पुस्तके या चॅनलवरून अर्थात YouTubeच्या प्रसारित होत असतात त्यांचा ते आस्वाद घेतात आणि खास वेळ काढून त्या आपल्या कॉमेंट्स असतील, प्रतिक्रिया असतील, मी त्याला समीक्षण असं नाही म्हणणार पटकन, पण वाचकांचं म्हणून जे त्या कथेंबद्दल आस्वादाचं जे म्हणणं आहे, तर अशा एक उत्तम श्रोत्या, वाचक प्राध्यापक शैलजा बांगर यांना माझी विनंती आहे. बांगर मॅडम, आपण आता बोलावं.
पाटील सर. हा हा येस आले. नमस्ते सर. हा नमस्ते सर. नमस्ते, बोला. स्वतंत्र भारताच्या नमस्ते सर, सर्वांना नमस्ते. स्वतंत्र भारताच्या तिरंग्याला, व्यासपीठीय सर्व मान्यवरांना आणि सर्व लाडक्या आणि हा कार्यक्रम सजवणाऱ्या लेखक, लेखिका, बोलती पुस्तके परिवार आणि आदरणीय दशरथ पाटील सर यांना सगळ्यांना माझा स्वातंत्र्य दिनाच्या ऊर्जावान शुभेच्छा आणि सर्वांना अगदी हृदय नमस्कार. आपल्या आवडीच्या आशयाच्या विषयाच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय पाटील सरांनी मला आपुलकीने बोलवलं, मोठ्या बहिणीच्या हक्काने बोलवलं. सर्वप्रथम या बोलती परिवाराला, हा माझा परिवार आहे, हे माझं कुटुंब आहे, म्हणजे मला याच्यात कुणीच फरक वाटत नाहीये सर. दिबा पाटलांचं नाव ऐकलं, किरण, सचिन, ही सगळी मंडळी. आणि बरं का लेखक लेखिकांनो, मी तुम्हाला ऐकलंय सगळ्यांना लक्षात घ्या. जरा काही कारणामुळे प्रतिक्रिया मला देता आल्या नाहीत, पण ऐकलेलं आहे. तर मी आता माझं छोटस मनोगत व्यक्त करते की मला आनंद कशाचा झालेला आहे. मी प्राचार्य सौ शैलजा बांगर, हडवळे, पुणे. आता झोका कथास्तू व बोलती पुस्तके परिवाराचे अत्यंत स्तुत्य आणि स्पृहणीय, आनंददायी आणि आशादायक अशा ह्या निखळ आनंदाचा झरा असलेला ही जी वाहिनी आहे, हा जो उपक्रम आहे, तर या स्पर्धेतील सर्व कथा लेखक आणि श्रोते, परीक्षक, सगळे लेखक या सगळ्यांचे मी कौतुक अभिनंदन करते. म्हणजे तो आनंद इतका आहे ना की मला खरं असं वाटतं या आनंदाला शब्दात बांधता येत नाहीये का. मला आता 35-40 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये सर मी व्यतीत केली आणि विशेषतः शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रामध्ये डीएड कॉलेजमध्ये आणि बीएड कॉलेजशी संबंधित काम केलं. एका संस्थेची सुद्धा, शिक्षण संस्थेची सुद्धा मी अगदी पायाभूत पासून संचालिका आहे. तिथे सुद्धा मी हा वाचनप्रेमी उपक्रम राबवलेला आहे. आता हे काम केल्याने आणि वाचन हा जीवीचा जिव्हाळा अर्थातच होता. शिवाय विनम्रपणे अभिवादन करून सांगते की सौभाग्य असं की वाचनप्रेमी आई वडील श्री सीताराम बाळाजी हडवळे, पार्वती हडवळे शिक्षक होते. तर यांचा बालपणापासून वाचनाचा संस्कार लाभला आणि अशा कुशीत, अशा मुशीत वाढल्याने मला वाचनाचा सवयी, छंद हा व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनला. आणि जेव्हा सेवेमध्ये समाविष्ट झाले, शिक्षकी पेशामध्ये पदार्पण केलं, तर अगदी पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत नव्हे, आज तागायत आपल्या छात्र शिक्षकांच्या मध्ये, विद्यार्थ्यांच्या मध्ये जो भेटेल त्याला वाचनाचा छंद देणं, वाचनाची आवड, गोडी लावणं, चांगली पुस्तकं देणं घेणं, हा सगळा म्हणजे हा अगदी माझा स्वाभाविक भाग होता. तिथे कुठेही म्हणजे त्याला काय म्हणायचं की काय द्यायचं तर पुस्तक द्यायचं, काय द्यायचं तर पुस्तक सुचवायचं. मुलं सुद्धा लढीवाळपणे यायचे, छात्र शिक्षक सुद्धा. माझे अनेक विद्यार्थी कवी आहेत, लेखक आहेत, सुप्रसिद्ध, म्हणजे असे खूप, म्हणजे ही घडलेली माणसं खूप आहेत. उत्तम साहित्याचा उत्तम सदाकाळ असेल, त्याच्यानंतर आता काल परवा अखिल भारतीय कवी संमेलन कुठं भोपाळ वगैरे तिकडे झालं, तिथं माझा विद्यार्थी भरत दौंडकर गेलेला होता. नावं खूप घेता येतील, म्हणजे काळाच्या वेळेच्या मर्यादेत मला ते सांगता येत नाही, पण ही वाचणारी पिढी पाहिली, आसूसून वाचणारी पिढी पाहिली. पण डे बाय डे, दिवसेंदिवस त्याच्यात बदल होतोय असं लक्षात येत गेलं सर. आणि ती खंत फार जाणवायची की नव्या पिढीतील वाचन कमी होतंय, हे फार मोठं दुःख किंवा ही फार मोठी शोकांतिका, फार म्हणजे मनाला लागणारी गोष्ट होती आणि आहे सुद्धा. पण अलीकडच्या काळात या झाकोळलेल्या जगात बोलती पुस्तकेच्या
आदरणीय दशरथ पाटील सरांच्या निमित्ताने वाचक, लेखक, नवे जुने लेखक, साहित्य यांना साजिवंत म्हणजे अक्षरशः जिवंत, साजिवंत व अजरामर करणारा अभिवाचनाचा जादूगार लाभला आणि तो मला भेटला. म्हणजे असं कधीच होत नाही की सरांचं माझं बोलणं कायमच असतं, कायम संवाद असतो. तो जादूगार लाभला आणि त्यांच्या कथास्तू झोका या उपक्रमाचं खूप आशादायक, आश्वासक असं नवं रूप समोर आलं. गेल्या वर्षीचा त्यांचा कथासंग्रह सुद्धा त्यांनी मला पाठवलेला होता आणि अप्रतिम अशा स्वरूपाचं त्या कथा होत्या. वाटतच नव्हतं की हे नवोदित आहेत. मग आता मी प्राध्यापकीय अंगाने थोडस म्हणजे मला जावंसं वाटतं का, तर हे लेखक किंवा तुम्ही सगळी माणसं खूप मोठी, खूप सुज्ञ आहात, तरी सुद्धा हे वाढलं का पाहिजे, हे भिडलं का पाहिजे, हे पोचलं का पाहिजे, ही चळवळ झाली पाहिजे, ही एक क्रांती आहे. ह्या क्रांतीचं ही एक पाऊल आहे आणि त्या पावलाचे दमदार मानकरी आदरणीय पाटील सर आहेत. आता नव्या तंत्रज्ञानाच्या युगात आपली जीवनशैली, जरा मी वेगाने जाते, सगळ्यांना वेळ मिळाला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाच्या जगात आणि युगात आपली जीवनशैली प्रभावीरित्या बदलत आहे आणि त्यात महत्वाचे जादुई जे बदल आहेत ते ज्ञान आणि मनोरंजन क्षेत्रात झालेत. नवोदित लेखक आणि लेखिका हे आपल्यासाठी खूप खूप महत्वाचं एक आशास्थान आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांना अभिनत करणारे, सगळ्या गोष्टी सगळ्यांना अवगत नसतात. एखाद्या लेखक लेखिकापेक्षा सुद्धा अत्यंत दमदारपणे, कसदारपणे तो लेखक व्यक्त करण्याचं, तो भाव व्यक्त करण्याचं, त्याच्यातला अंतर्गत रस व्यक्त करण्याचं ते सामर्थ्य ह्या पाटील सरांच्या स्वरांना लाभलेलं आहे. त्याच्यात उत्कटता खूप आहे, खूप ऑनेस्टी आहे, खूप प्रामाणिकपणा आहे. ती जी बांधिलकी आहे ना, लाज बाप उसका जवाब नाही पाटील जी. तर हे जीवनशैलीचा भाग झालाय आणि वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे महाद्वार आहे. हे का महत्वाचं आहे हे मला आवर्जून सांगावंसं वाटतंय. वाचन हे ज्ञानाचे, व्यक्तिमत्व विकासाचे महाद्वार आहे. पण आजच्या या धावत्या वेगवान जीवनशैलीत वाचन दुर्लभ होत चाललंय. पूर्वीची पिढी वाचणारी होती, मग आत्ताची पिढी कशी आहे? आत्ताची पिढी ऐकणारी आणि पाहणारी आहे. अवतीभोवती पाहतो आपण जगामध्ये, भोवतालामध्ये, ज्याच्या त्याच्या हातामध्ये ज्याचा त्याचा मोबाईल नावाची ती जादू असते, ती सतत उघडी असते. माणसं एकमेकाकडे बघत नाहीत. मग कशात बघतात? मोबाईल मध्ये बघतात. म्हणजे शेजारी बाईल असली तरी तिच्याकडे लक्ष जात नाही, ती बाईल पण तिच्या मोबाईल मध्ये असते आणि तिचं कुटुंब, जेव्हा कोणी तो कुटुंब करता असेल, तो पण प्रवास करताना कुटुंब पाहिलं तर सगळ्यांची डोकी, कान आणि मन त्या मोबाईल मध्ये असतं. अशी ही पिढी आणि या पिढीचे भाग्य असे की आता हे सगळं म्हणजे ह्या सगळ्याला विसरायला लावणं, पुस्तकापासून दूर जाणारी, मग ते जे काही बघतात, ऐकतात त्याच्याविषयी आपण नको बोलायला. पण या नव्या पिढीला भाग्य असे की बोलते पुस्तके हा विलक्षण, प्रभावी, सुलभ पर्याय त्यांनी आपल्या नव्या पिढीला उपलब्ध करून दिला. याचा मागच्या पिढीतली अध्यापिका, प्राध्यापिका म्हणून मला खूप आश्वासक आनंद आहे. आपलं जुनं साहित्य ही अत्यंत मौल्यवान, सकस, मूल्याधिष्ठित आणि समर्थ जीवनाचा आविष्कार करणारी, जगायला लावणारी, प्रतिकूलतेत जगायला लावणारी, तगायला लावणारी, आदर्श निर्माण करणारी अशी ही साहित्य संपदा आहे. तसेच नवोदित लेखक सुद्धा उत्तम कसदार आहेत. हा मौल्यवान ठेवा बोलती पुस्तके परिवार आपल्याला देतोय. आपण फक्त मित्रांनो, आपण फक्त कान द्या, मन द्या आणि क्षणार्धात शब्द सृष्टीचा वैभवशाली आविष्कार आपल्या पुढे हजर होतो. ही किमया साधली आहे अभिवाचनाचे शहनशहा दशरथ पाटील यांच्या जादुई स्वरानभियाच्या आविष्काराने.
आणि मी याचा प्रचार आणि प्रसार माझ्या पातळीवरती सतत करूयात. आज आपण या स्वातंत्र्य दिनी ह्या ज्या पारतंत्र्याच्या बेड्या आहेत, नको ते बघणाऱ्या, ऐकणाऱ्या, पाहणाऱ्या या पिढीला आपण सगळेजण बोलती पुस्तके, परिवार, कुटुंब आपण सगळे जमलेले आपण हे नेतृत्व देऊयात. या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण हा वसा आणि वारसा घेऊयात की हे सर्वदूर आपण पोचवायचं. हे एक पुण्याईचं काम आहे. अन्न दिलं तर एक वेळ पोट भरतं आणि ज्ञान जर दिलं गेलं, मनोरंजन जर दिलं गेलं तर ते व्यक्तिमत्व कायमचं समृद्ध होतं. आणि म्हणून हा अधिक मास आहे. आज जवळजवळ शेवटचा दिवस आहे. आपल्याकडून अधिक काही समाजासाठी देणं लागतो ना, तर हे द्यावं, लेखकांनी द्यावं, कथा द्याव्यात, आपल्यासारख्या ज्येष्ठांनी, आपल्यासारख्या समर्थांनी हे सर्व दूर पोचवावं. आणि शिक्षक, आई वडील यांना जी लागलेली चिंता आहे तर त्यांच्यापर्यंत हे सकस आणि सुरक्षित साहित्य पोचवावं. आता असंख्य वाहिनीवर दुर्लभ आणि मौल्यवान साहित्यिकांच्या या ज्या साहित्य कृती आहेत तर या साहित्य कृती आपण पोचवण्याचं मौल्यवान काम करावं. हा लाभ आपल्याला होतोय तो हा वाण आणि वसा आपण वाटत जावं. खरं तर लेखकांची यादी एवढी मोठी आहे की आता कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाचं टाळावं. यात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आनंद यादव, शाहीर अण्णाभाऊ साठे, शंकर पाटील, रणजित देसाई आणि नव्या पिढीतील सर्व ही मंडळी, अनेक लेखक लेखिका यांना वाचनाचे महत्व मी वेगळे न सांगण्यासाठी, पण हा आत्मीयता, उत्कट आत्मीयता आहे, हा संस्कार पोहोचवण्यासाठी आणि ती मी आपल्या सगळ्यांच्या जवळ, आपल्या परिवारातील सर्व ज्येष्ठ कनिष्ठांना एक विनयाची विनंती म्हणून मी ती तुमच्याजवळ व्यक्त केली. त्यानंतर पुस्तक, खरं सांगायचं हा तर खरा मित्र, व्यक्तिमत्व विकासाचं साधन, सकारात्मकता, भावनिक विकास, मनोविकास आणि भावनिक बुद्धिमत्तेचा विकास. आजकाल समाजामध्ये एवढी गुन्हेगारी किंवा एवढ्या नको त्या गोष्टी का वाढल्यात? मागाशी सरांनी व्यक्त केलं की ती बदलतोय सामाजिक अभिसरण. मग ह्याच्यामध्ये नेमकं काय कमी पडतंय की बुद्ध्यांक खूप वाढला, मार्कांची संख्या खूप वाढली, पण भावनिक बुद्धिमत्तेचा विकास जो आहे तो वाचनाशिवाय, समृद्ध आणि संस्कारिक साहित्याशिवाय होणार नाही. आणि ते समृद्ध संस्कारिक साहित्य हे पाटील सरांच्या मुखरतेतून अभिव्यक्त होत असतो. पालकांना, शिक्षकांना आजच्या शेड्यूलमध्ये एवढा वेळ मिळत नाही. आणि मग विचारातील संयम, बुद्धिचातुर्य आणि सुसंस्कृतपणा ह्या ज्या, त्यानंतर ताण तणावापासून पूर्ण मुक्तता, थोडासा रिलीफ मिळणे, एकलकोंडेपणापासून मुक्तता, संयम, समजूतदारपणा, या सगळ्या गोष्टींचा संस्कार आणि प्रेरणा वाचनातून मिळते. आणि वाचन शक्य नाही म्हणून त्याची जागा बोलती पुस्तकेच्या या पुस्तकांमधून आपल्याला साजिवंतपणे, सजगपणे मिळत असते. त्या पुस्तकातील पात्र पाटील सरांच्या वाणीतून आपल्या पुढे साजिवंत होऊन येतात. आपल्या अवतीभोवती ते घटना, प्रसंग प्रत्यक्षात घडतायत असं वाटतं. तो प्रसंग आनंद, दुःख, संघर्ष, मानवी भावभावनांचे अनेकविध आविष्कार आपल्याला अनुभूती देतात. आपण हरखून जातो. हे सामर्थ्य या दशरथ पाटील नावाच्या या जादुई व्यक्तिमत्वाचं आहे. आपण हरवत जातो, हरपून जातो, घडत जातो. कथा संपली तरीही ती आपल्यामध्ये मुरत जाते, झिरत जाते, स्मृतीत राहते. जाणीवा, सहवेदना, संवेदना जागवत राहते. आणि मग माणसाचा माणूस, चांगला माणूस, देव माणूस, मूल्याधिष्ठित माणूस हा बनत जातो, घडत जातो. आणि ह्या पाटलांच्या स्वराभिनयाचं गारुड असं विलक्षण, त्याची मोहिनी इतकी विलक्षण की आपण भाव विभोर होऊन जातो. कधी डोळ्यांच्या कडा पाणवतात, कधी गलबलून येतं, कधी कालवा कालव होतंय, कधी
हसू आवरत नाही आणि मग हे मंद 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 स्मित हास्य आपल्या देहामध्ये, चित्तामध्ये, मनामध्ये, मेंदूमध्ये जे रसायन प्रसवतात ना, त्या रसायन प्रसवण्यामागे तो ताकदवान स्वर आहे. म्हणून मला या मुलाचं कौतुक वाटतं. खूप कौतुक आहे. खूप म्हणजे खरं आपल्यापेक्षा ते लहान आहेत. काही जणांच्या आता लेखकांचे समवयस्क असतील, मोठे असतील थोडेफार, पण आपल्याला हे सतीचं वाण घेऊन पुढे जायचं. हे राजा दशरथाचं वाण आहे. मी त्याला माझ्या हा कथेच्या प्रत्येक कथेमध्ये, या दशरथाच्या प्रत्येक कथेमध्ये राम आहे. प्रत्येक कथेमध्ये राम आहे म्हणजे अर्थपूर्णता आहे. प्रत्येक कथेमध्ये सीता आहे म्हणजे शांतता आहे. प्रत्येक कथेमध्ये लक्ष्मण आहे म्हणजे प्रत्येक प्रकट अभिवाचनामध्ये लक्ष्मण आहे म्हणजे सावधानता आहे. आणि ह्याच्याकरता काय सांगावं, मग आपण कामात असो, आपण प्रवासात असो, आपण कोणत्याही गोष्टीत असो. मी तर अप्रिय कामं करताना, बोरिंग कामं करताना पहिलं बोलती पुस्तके लावते. मग आपला श्रमभार हलका होतो. आपण हरवून जातो, हरखून जातो. एका निकोप, निखळ, निर्भीड, शुद्ध अशा आनंदाच्या डोहामध्ये आपण तुडुंब 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 आणि तृप्त होतो. मित्रांनो, या पुढचं जग आणखी वेग धारण करेल. या वेगाशी जुळून घेताना आपल्याला नव्या पिढीला वाचन आस्वादासाठी आपल्या घरातल्या पिढीपासून पाटील सरांचा स्वराभिनय हा सहज प्राप्य असा खूप सुलभ पर्याय आहे. पालकांनी, शिक्षकांनी आपल्या मुलांच्या हाती हे खात्रीने आणि विश्वासाने द्यावे, असे हे संस्कार साधन आहे. ही सगळ्यात मौल्यवान बाब आहे. परत एकदा म्हणजे मी आता माझं थोडस वैयक्तिक सांगते. जेव्हा माझा अतीव दुःख भाराचा काळ होता, जेव्हा काही सुचत नाही, समजत नाही, आणि मग त्यावेळेला बोलती पुस्तके हे मी म्हणजे ते माझं असं असतंच. पण माझ्या बरोबर माझे असंख्य छात्र शिक्षक मित्र परिवार अनेक आता या सेवानिवृत्तीच्या काळामध्ये मित्रमंडळ मोठं परिवार आहे. माझ्याकडून त्यांना ते हा वाण वसा प्रसाद म्हणून दिलं जातं. सगळ्यांना आवडतं. आणि खरं सांगायचं, मी खूप 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 तुमचं सगळ्यांचं म्हणजे आभार मानते, कौतुक करते की आपण दशरथ नावाच्या ह्या रामाच्या ही जे वाण आहे, हा वासा आपण वाटीत राहू, आनंद वाटीत राहू. आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. नवीन कार्यक्रम सुचवा तुम्ही यांना, त्यांच्यात उत्साह आहे ते करतील. आणि सगळ्यांनी शांतपणे मला एवढा वेळ दिला त्याबद्दल दशरथ पाटलांसह मी तुमचं सर्व ज्येष्ठ, कनिष्ठ, रसिक, श्रोते, लेखक आणि आजचे मान्यवर, व्यासपीठीय मान्यवर, ह्या सगळ्यांना माझा हृदय नमस्कार. धन्यवाद पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद बांगर मॅडम. आपण अगदी भरभरून बोललात पुस्तकांबद्दल, पुस्तक चॅनल बद्दल. खूप छान वाटलं. म्हणजे एखादी थोरली बहीण येऊन बोलावी असा एक फील आला. आणि मला वाटतं हा एक रिलीफ मिळणं या टेन्शन मध्ये, हेही एक उद्देश असावा. मंडळी, या आजच्या झोका कथास्तू जे पर्व दुसरं आहे त्याचे बक्षीस वितरणामध्ये पहिल्यांदा आपण उत्तेजनार्थ ज्यांना बक्षीस जाहीर करणार आहोत ती पहिल्यांदा होतील आणि सचिन वसंत पाटील जाहीर करतील. पण त्याच्या आधी मी आपल्या या ऑनलाईन मीटिंग मध्ये सचिन पाटलांबद्दल 4 शब्द बोलणार आहे. महाराष्ट्राच्या नवीन पिढीमध्ये, विशेष करून ग्रामीण साहित्यामध्ये सचिन वसंत पाटील हे नाव आणि त्यांची कथा ही महत्वाची कथा आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण आपल्याकडं 1991 ला आलं. आणि या खाऊज्याचे काही जे दुष्परिणाम गाव कुसामध्ये, गावखेड्यामध्ये झाले, त्या बदलाची स्पंदनं टिपणारा हा कथालेखक आहे सचिन पाटील. सांगलीमधून कर्नाळ नावाचं एक गाव आहे, त्या गावात राहतो आणि आज अखेर सांगावाची 4थी आवृत्ती आली.
अवकाळी विळखा हा कथासंग्रह, गावठी गिच्चा कथासंग्रह, एरे एरे पैसा नावाचा एक त्यांचा लेख संग्रह आलेला आहे आणि त्यांची 3री आवृत्ती आहे. मगाशी संजय भोसलेंनी सांगितलं की कष्टाची भाकरी ही कथा आता त्यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला बीकॉमच्या 2ऱ्या वर्षाला लागली आहे. आणि मी चुकत नसेल तर ही कथा पुणे विद्यापीठाला सुद्धा काही वर्षापूर्वी लागली होती. त्यांचं हार्मिस प्रकाशनाकडून आलेलं पाय आणि वाटा हे एक ललित गद्य सध्या मराठीच्या साहित्य विश्वामध्ये चर्चेत आहे. ललित गद्याची भाषा, शैली, अनुभवाला त्यांचं भिडण्यातलं सच्चेपण आणि एक निखळ प्रांजळपणा सचिन वसंत पाटील यांच्या लेखनामध्ये आपल्याला आढळतो. कौतुकानं काही लोक म्हणतात की गावखेड्यामध्ये आत्ता ताकदीनं जे समकालीन लेखक टिपतायत त्याच्यामध्ये सचिन पाटील यांना परिघाबाहेर ठेवून चालणार नाही, इतका हा एक महत्वाचा कथा लेखक आहे. त्यांच्या पाय आणि वाटा या ललित संग्रहाला पुण्याच्या मसापच्या शाखेनं नुकताच त्र्यंबकराव शिरोळे पारितोषिक दिले. मी आताच बोललो की कष्टाची भाकरी तर विद्यापीठाला लागलेलीच आहे. त्यांना अनेक साहित्य संमेलनामध्ये उत्कृष्ट कथाकार म्हणून गौरवलंय. सांगली आकाशवाणीनं सचिन यांची मुलाखत प्रसारित केली. एबीपी माझा या लिडिंगच्या न्यूज चॅनलनं सचिन पाटलांचं म्हणणं, त्यांचं कथेबद्दलची जाणीव, साहित्याचं आकलन अशी एक त्यांची मुलाखत सुद्धा एबीपी माझानं प्रसारित केली. आणि सारे पाटील कथा स्पर्धेपासून चारुता सागर कथा स्पर्धा असेल किंवा महाराष्ट्रातल्या ज्या महत्वाच्या निवडक कथा स्पर्धा आहेत त्या कथा स्पर्धांचा विजेता साहित्यिक म्हणूनही सचिन पाटलांना आपण ओळखतो. अक्षर वैदर्भीची मला वाटते 2016-17ची जी कथा स्पर्धा झाली तिथं सुद्धा सचिनच्या कथेला बक्षीस मिळालं होतं. तर सातत्याने गेली 15-20 वर्ष मी अगदी विचारपूर्वक शब्द वापरतो की निष्ठेनं सचिन हे आमचे मित्र कथा लिहित आलेत. मी पहिल्यांदा सचिन सरांना विनंती करतो की तुम्ही तुमचं मनोगत तर मांडाच, जे जे तुम्हाला कथेबद्दल, वर्तमानाबद्दल, साहित्याबद्दल बोलायचं आहे. आणि शिवाय आपल्यावर मी सचिन दादा जबाबदारी देतो की आजच्या 10 उत्तेजनार्थ कथांची आणि कथाकारांचं आपल्याला डिक्लेरेशन करायचं आहे. मी सचिन दादा विनंती करतो तुम्ही आता बोलावं. सर्व मित्रांना माझा नमस्कार. खर तर आता शैलजा बांगर मॅडम अतिशय अभ्यासपूर्ण आणि विविध अंगांना मराठीतल्या साहित्याला त्यांचं निरीक्षण, त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे असं जाणवलं त्यांच्या त्या वक्तव्यातून. आणि मी जास्त वेळ न घेता अगदी थोडक्यामध्ये माझं मनोगत इथं व्यक्त करणार आहे. खरं तर आजचा हा स्वातंत्र्य दिन मराठी कथेच्या कक्षा रुंदावणारा हा स्वातंत्र्य दिन आहे असं मला वाटतं. कारण आजची ही झोका कथास्तू स्पर्धा निकाल जो आहे तो जवळपास 150च्या वरती कथा या स्पर्धेला आल्या होत्या. आणि जगात जिथे जिथे मराठी आहे तिथून या कथा आल्या होत्या. म्हणजे संयोजकांचं मला खरं कौतुक करावं वाटतं की त्यांनी फक्त महाराष्ट्रातीलच कानाकोपऱ्यात नव्हे तर जगातील कानाकोपऱ्यात या मराठीचा गौरव किंवा मराठीची थोरवी त्यांनी पोहोचवलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की या सर्वच्या सर्व कथा अतिशय वाचनीय आणि उत्तम अशा होत्या. संयोजक म्हणून दशरथ पाटील आणि संजय भोसले सर
यांनी पूर्ण अधिकार किंवा पूर्ण विश्वास हा परीक्षकांना दिला आणि त्यांनी सर्व निकष लावायची जबाबदारी दिली. खरं तर बऱ्याचदा काय होतं की संयोजकच सगळी लुडबुड करतात आणि परीक्षक नुसता नावाला राहतात. पण त्यांचं हे पारदर्शित्व मला खूप आवडलं. मराठी कथेला एक फार मोठी अशी परंपरा आहे. त्यामध्ये अनेक मोठे कथाकार होऊन गेलेत की ग्रामीण कथेमध्ये शंकर पाटील असतील, माडगूळकर बंधू असतील, शंकरराव खरात असतील, आनंद यादव, अण्णाभाऊ साठे असतील. तर यांनी फार मोठं योगदान असं दिलेलं आहे. तर शहरी कथाकारांच्या मध्ये गंगाधर गाडगीळ असतील, वि स खांडेकर असतील, अरविंद गोखले आपल्या आवाक्यानुसार मराठी कथा समृद्ध केली. मूळ कथा, भय कथा बाबुराव अर्नाळकरांनी, गुरुनाथ नाईकांनी लिहिल्या. तसे फॅन्सी नावाचा हा जो प्रकार आहे तो वपू काळे, कुसुमाग्रज यांनी सगळ्यांनी हा हाताळला. आपल्या या स्पर्धेमध्ये सर्व प्रकारातून कथा आल्या होत्या. त्यामध्ये ग्रामीण कथाही होत्या, शहरी कथा होत्या, गूढकथा, भयकथा आणि फॅन्सी हे सुद्धा प्रकार या सगळ्या आपल्या स्पर्धेमध्ये आले होते. आणि थोड्याफार कमी जास्त प्रमाणात का असेना, पण त्या सर्व प्रकारातून सर्व कश अशा आणि सकस अशा कथा आल्या होत्या. त्यामुळं पुन्हा एकदा मी मान्यच करतो की या कथातील निवड करणं, की 10-12 कथांची निवड करायची म्हणजे फार अवघड काम होतं हे. आणि तारेवरची कसरत होती. आणि समजा जरी एखादी कथा किंवा ज्यांचा नंबर आला नाही त्यांनीही म्हणजे असं मनाला काही लावून घेऊ नये की माझा नंबर आला नाही आणि माझी कथा तितक्या उंचीची नाही की काय, असा गैरसमज करून घेऊ नये. कारण प्रत्येकाचं अभ्यास, प्रत्येकाचा ज्ञान किंवा प्रत्येकाचं आवाका हा वेगवेगळा असू शकतो. आणि भविष्यात यातून खरोखरच की चांगले कथाकार निर्माण होऊ शकतील. मूलतः कथा ही 4 पायावरती उभी असते. ती टेबल सारखी असते. की मुख्य म्हणजे काय की कथेचा आशय, विषय आणि सूत्र हे फार महत्वाचं असतं. कथा कशी असते की कथा म्हणजे फुलांची माळ असते. त्याचा आशय, विषय हा त्याचं सूत्र म्हणजे धागा असतो. आणि हा धागा दिसत नाही, पण तो फुलाप्रमाणे फुलांना जसं बांधून ठेवतो तसा हा धागा असतो. म्हणून आशय, विषय आणि कथेचं सूत्र हे फार महत्वाचं आहे. दुसरी बाब म्हणजे कथेमधल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती ठोसपणे उभा राहिल्यात का, की त्याची बांधणी, त्यांचं चित्र, त्यांचं व्यक्तिमत्व समोर उभं राहतंय का हे पाहणं गरजेचं होतं. म्हणून तो हे एक विचार आम्ही केला. त्यानंतर कथेची भाषा शैली आणि त्या कथेतले जे संवाद आहेत ते फार महत्वाचे असतात. म्हणून कथेची जी शैली आहे ती ग्रामीण असली तर ग्रामीण, शहरी असेल तर शहरी आणि इतर काही प्रकारांतून म्हणजे संवाद ग्रामीण आणि जे बाकीचं निवेदन आहे ते प्रमाण भाषेमध्ये असं असेल तर, पण ते एकसारखं असावं असा एक निकष आम्ही त्यामध्ये वापरला. त्यानंतर कथेमध्ये जी भावनिक गुंतागुंत आहे
आणि मनोविश्लेषण आहे. मनोविश्लेषणामुळे काय होतंय की कथा एका उंचीवरती जाते आणि आत मनात रुतत रुतत जाते आणि जितकी उंच वरती तितकीच ती खोलवरती सुद्धा जाते. म्हणून मानसिक भावभावना गुंतागुंत त्याचं विश्लेषण किती शब्द सामर्थ्याने ताकदीने कथाकार करतोय हे बघणं गरजेचं होतं. आणि मग कथेची सुरुवात शेवट त्याचं व्याकरण त्याचं प्रिंटिंग मिस्टेक या गोष्टींनाही नाही म्हटलं तरी थोडंफार महत्व आहेच. कथा ही एखाद्या जहाजासारखी असते. जहाज बांधणीत जशी मजबूत लागते तशी कथेची सगळी चहूअंगाने बांधणी मजबूत असावी लागते. या गोष्टी वाजवून तपासून बघणं गरजेचं होतं. मग त्या दृष्टीनेही थोड्या काही गोष्टी आम्ही पाहिल्या. इतर दोन जे समीक्षक आहेत ते ज्येष्ठ आहेत, ज्ञानी आहेत, राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला आणखी पुढचं जे मार्गदर्शन आहे ते करतीलच. मी या ठिकाणी जे मुख्य 3 विजेते आहेत ते दिबा पाटील सर आणि श्रीकांत पाटील सर नंतर घोषित करतील. पण जे उत्तेजनार्थ आहेत त्यांची 10 नावे मला आता घोषित करायची आहेत. आपणा सर्वांना उत्सुकता खूप लागलेली आहे आणि कार्यक्रम थोडा लांबच चाललाय. तर मी प्रथम उत्तेजनार्थ जे आहेत त्यांचं नाव इथं घोषित करतोय. अमोल शिंदे घायाळ नावाची त्यांची कथा. तर हे उत्तेजनार्थ प्रथम आहेत हे. त्यानंतर दुसरी कथा जी आहे ती कॅडबरी नावाची कथा आहे, हरिश्चंद्र पाटील यांची. तिसरी कथा आहे ती देशद्रोही नावाची, संतोष पाटील यांची. चौथी कथा आहे उगळाट नावाची, किरण पाटील यांची. पाचवी कथा आहे शोकसभा नावाची, राजेंद्र भोसले यांची. सहावी कथा आहे प्रियंका पाटील यांची, गाभणी पारी. सातवी कथा आहे राजेश जगताप यांची, वाघीण नावाची. आठवी कथा आहे माडग नावाची, भास्कर बंगाळे यांची. नववी कथा आहे अधुऱ्या रेषा, डॉक्टर नितीन करमरकर यांची. 10वी कथा आहे अंतर्मुखी, राहुल शिंदे यांची. तर अशा या 10 उत्तेजनार्थ कथा आहेत. मुख्य ज्या पारितोषिक प्राप्त कथा आहेत त्यांची घोषणा आता दिबा पाटील सर करतील आणि श्रीकांत पाटील सर ही करतील. परत एकदा सांगतो की सर्व कथा चांगल्या होत्या. संयोजकांचे खरोखरच आभार मानले पाहिजेत की त्यांनी असे सर्व हिरे शोधून काढले आणि त्याला भविष्यात पैलू पाडण्याचं काम आपण करीत आहात. त्यामुळं सर्व उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त कथाकारांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. ज्यांचे नंबर आले नाहीत त्यांनीही खूप चांगल्या कथा लिहिल्या आहेत. थोड्याफार कमी जास्त असतील पण त्या चांगल्या कथा आहेत. तर एवढं बोलून मी माझं हे मनोगत थांबवतो आणि पुढील सूत्रे किरण पाटील यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद सचिन दादा. परीक्षक म्हणून आणखी एक कथा लेखक म्हणून आपण आपली भूमिका सगळ्यांसमोर ठेवलीत. 10 विजेत्या उत्तेजनार्थ कथाकारांचं झोकाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आहे. सन्मानपत्र आणि 501 रुपयाचं रोख बक्षीस असं स्वरूप आहे.
यानंतर मी ज्यांना पाचारण करणार आहे आपल्याशी हितगुज साधण्यासाठी ते राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर श्रीकांत पाटील सर. पण तत्पूर्वी मी सरांना विनंती करेन की सर आपण ऑन स्क्रीन या आणि तत्पूर्वी त्यांचा मी आपल्या सगळ्यांना परिचय करून देणार आहे. डॉक्टर श्रीकांत श्रीपती पाटील, घुनकी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आदर्श शिक्षक, राष्ट्रपती पुरस्कार आणि राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार. डॉक्टर पाटील सध्या बळवंतराव यादव हायस्कूल, पेठ वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी. हा बोला की सर. हा जॉईन झालेत काय? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा प्रशांत सर जॉईन मगाशी झाले नव्हते, मग असं गृहीत धरून मी पुढची अनाउन्समेंट केली. हो, जॉईन आहे मी. हा वेलकम सर. आम्हाला असं कळलं की तुम्ही कुठच्या तर सरकारी प्रोग्राम मध्ये व्यस्त आहात, मग प्रोग्राम थांबवायचं नाही म्हणून स्क्रिप्ट मी तशीच पुढे नेली. सॉरी श्रीकांत पाटील सर नंतर आपल्याशी संवाद साधतीलच, पण एक नामवंत कथालेखक आणखी जिल्हा माहिती अधिकारी आता बहुतेक सर रत्नागिरी या ठिकाणी काम करतायत. प्रशांत सरांना माझी विनंती आहे, आपण या झोकाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात आपलं मनोगत ठेवावं. सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांचे आभार पण मानतो आणि धन्यवाद पण सुरुवातीलाच देतो की या कार्यक्रमात मला सहभाग होण्यासाठी आपण संधी दिली. एक श्रोता म्हणून बोलती पुस्तके या परिवाराशी जोडला गेलो आणि योगायोगानं आज परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. दशरथ पाटील सरांचा आणि माझा याच कथा ऐकण्याच्या आणि वाचण्याच्या माध्यमातून स्नेह जोडला गेला आणि शब्दांना आवाज निर्माण करून देण्याचं जे स्किल आहे आणि एक नवं तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी वाचन संस्कृती फोपवण्यासाठी एक कार्य सुरू ठेवलेलं आहे. त्यांना मी प्रत्यक्षात भेटी घेतली. भेटल्यानंतरही खूप पद्धतीनं आम्हाला वेगळ्या पद्धतीनं चर्चाही त्याच्यावर झाल्या. तर आज एकीकडं आपण असं म्हणत असतो की वाचन संस्कृती कमी होत आहे किंवा पुस्तकं वाचली जात नाहीत. तर अशा या ऑनलाईनच्या जगामध्ये पुन्हा एकदा वाचन संस्कृती वाढवण्यासाठी झोका कथास्तूच्या मार्फत स्पर्धा आयोजित करणं आणि नव्या लेखकांना संधी तर उपलब्ध करून देणंच किंवा त्यांच्यामध्ये प्रेरणा ऊर्जा निर्माण करणं हा एक उद्देश या स्पर्धेच्या माध्यमातून दिसतोय. पण काही जे कधी काळी लिहित होते आणि मध्यंतरी काही कारणाने थांबवलेलं लेखन असेल तर अशा मरगळ आलेल्या लेखकालाही जिवंत ठेवण्याचं, त्याच्या लेखनावरील धूळ झटकण्याचं काम झोका कथास्तूनं सुरू ठेवलेलं आहे. त्याबद्दल त्यांना मनपूर्वक त्यांना शुभेच्छाही देतो मी. सातारला असताना पाटणे सरांच्या माध्यमातून आम्ही एक उपक्रम हाती घेतला होता की बऱ्याच वेळेला आपल्या घरात पुस्तकं असतात, आपण काही वेळेला वाचत घेतो, काहीच्याकडून आपल्याला प्रेझेंट मिळालेले असतात, पण बऱ्याच वेळा ती वाचल्यानंतर आपले तसंच ते आपल्या फडताळामध्ये अडगळीत पडून राहतात. तर हीच पुस्तकं जर नव्या वाचकांपर्यंत पोहोचली आणि त्याचा जर इप्सिस आपल्याला जर साध्य करता आलं तर आम्ही वाचनाची शिदोरी पोचूया घरोघरी हा उपक्रम आम्ही सातारामध्ये केला होता. तर पुन्हा एकदा मला या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगता येईल की झोका कथास्तू असेल किंवा बोलती पुस्तकं आहे, बोलती पुस्तके तर सर्वदूर पोचलेलेच आहे, त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून त्यांनी ते गारुड घातलेलंच आहे मगाशी बऱ्याच वक्त्यांनी सांगितल्या पद्धतीनं. तर आपल्याला या पद्धतीनं करायला काय हरकत नाही. मी एक म्हणजे आपण सुरुवातीपासून करायला काय हरकत नाही, म्हणजे मी शासनात काम करत असताना बऱ्याच वेळेला लोक बुके घेऊन भेटायला येतात, तर मी नेहमी सांगतो की बुके नको, बुक आणा. आणि माझ्या टेबलावर ही पुस्तकं असतात आणि मीही माझ्याकडे येणाऱ्या काही विद्यार्थी असतील किंवा काही पाहुणे असतील तर त्यांना पुस्तकच भेट देत असतो. उद्देश एवढाच असतो की त्याने ते किमान हाताळावं, वाचावं, त्यातल्या काही किमान त्यांनी त्या पुस्तकाच्या निमित्तानं चर्चा करावी हा एक उद्देश असतो. आणि बोलती पुस्तके निश्चितपणे हे काम आधीपासून करत आहे आणि पुन्हा एकदा मला त्याच्या या उपक्रमामध्ये जोडण्याची संधी मिळाली. प्रथम सर्वच लेखकांचं स्पर्धेसाठी ज्याने कथा पाठवल्या होत्या त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. अतिशय उत्तम कथा, दर्जेदार कथा नवीन लेखकांनी पण लिहिल्या होत्या, कसदार लिहिल्या होत्या. म्हणजे एका अर्थानं
परीक्षक म्हणून काम करत असताना काही कथा आमची परीक्षा घेत होत्या असं मी या ठिकाणी म्हणेन. आणि हे एक व्यासपीठ आहे आणि हे व्यासपीठ असंच महाराष्ट्रात इव्हन महाराष्ट्राच्या बाहेरही काम करो या निमित्तानं एक आश्वासन देतो की गोव्यामध्ये मराठी भाषा रुजवण्याचं काम आमचं एक ऑफिस आहे महाराष्ट्र परिचय केंद्र. तर नुकतीच परवा मी तिथे जी मराठी भाषिकांची संस्था आहेत सगळ्यात त्यात त्यांची एक बैठक घेतली होती. तर मी या निमित्तानं आणखी एक सांगेन की त्या ठिकाणी देखील आपल्याला शासनाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मराठी भाषा जागृत करणं, संवर्धन करणं, तिचा प्रचार आणि प्रसिद्धी करणं याच्यासाठी आपण एकत्रित काम करू आणि करावं असं मला वाटतं. त्यासाठी एक व्यासपीठ माझ्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून एक संलग्नपणे आपण तयार करू. आणि पुन्हा एकदा झोका, कथास्तू, बोलती पुस्तके आणि समस्त उपस्थित सर्व संचालक किंवा उपस्थित असणारे लेखक, नवलेखक या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि मला संधी दिल्यामुळे आणि मी थांबतो. धन्यवाद सर. प्रशांत सर रत्नागिरीमध्ये माहिती अधिकारी आहेत आणि नुकताच त्यांनी गोव्याबद्दलची आपल्याला एक उपयोगी माहिती पण दिलेली आहे. थँक्यू सर. परीक्षक म्हणून आपण आपलं मनोगत सर्वांसमोर व्यक्त केलं. मगाशी बोलताना मला स्वल्पविराम टाकावा लागला बोलण्यामध्ये. मी श्रीकांत पाटील सरांबद्दल बोलत होतो. आता खरं तर मुख्य पाहुणे आपल्याकडे सचिन सर आहेत, ज्येष्ठ कादंबरीकार दिबा पाटील सर आहेत आणि डॉक्टर श्रीकांत पाटील. श्रीकांत पाटील सरांच्या साहित्यिक वाटचालीबद्दल थोडंसं. लॉकडाऊन, ऊसकोंडी, सिमेंटच्या जंगलातील प्राण्यांची सहल, जिगरबाज गोट्या, गाव शिवारातील फिनिक्स हे त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. साहित्यातले वेगवेगळे प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. म्हणजे जसे ते बाल साहित्यिक आहेत तसंच त्यांचं प्रौढांसाठी सुद्धा लेखन आहे. शब्दतरंग, माती आभाळाशी बोले हा कविता संग्रह, खडूपळा आणि मी हे आत्मकथन, याशिवाय भाषण संग्रह आणि कोल्हापूर, सांगली अर्थात पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक उत्तम वक्ता म्हणून अनेक सभा संमेलनांचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्रीकांत पाटील सर उपस्थित असतात. त्यांचे एकांकिका आहेत, अनेक पुस्तकांचं संपादन केलंय, चरित्र, स्फुट संग्रह असं विपुल साहित्य डॉक्टर श्रीकांत पाटील सरांनी लिहिलेलं आहे. आजपर्यंत जवळपास 20 पेक्षा जास्त पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केलाय. आणि नुकताच काळ्या दगडावरची रेग ही त्यांची कविता अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. आणि मला वाटतं मराठी साहित्यातली आणि इतर साहित्यातली सुद्धा लॉकडाऊन ही त्यांची पहिली कादंबरी आहे, पहिलं लेखन आहे. कोविड-19 बद्दल त्यांनी लिहिलेलं. ऊसकोंडीची सुद्धा चर्चा साहित्य विश्वामध्ये आहे. अशा एका 20-25 वर्ष सातत्यानं मी सचिन पाटील यांच्याबद्दल जो एक शब्द वापरला होता, निष्ठेनं लिहितायत, अशा आमचे ज्येष्ठ मित्र आणि मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत पाटील सरांना मी विनंती करतो, आपण स्क्रीनवर या आणि आपलं मनोगत व्यक्त करा. श्रीकांत पाटील सर. बोलती पुस्तके आयोजित झोका कथास्तू पर्व 2 राज्यस्तरीय या कथालेखन स्पर्धेचे प्रमुख अतिथी आदरणीय मराठीतले ख्यातकीर्त कादंबरीकार, कथाकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते कथा विभागातनं राज्य वाङ्मय पुरस्कार यापूर्वी मिळवलेले ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय दिबा पाटील सर, ज्यांचा कथा क्षेत्रामध्ये ज्यांनी दमदार अशा प्रकारची वाटचाल आपली केली, ज्यांनी सांगावा, अवकाळी विळका, गावठी गीतचा यासारखे दमदार ताकदीचे कथासंग्रह लिहिले आणि महाराष्ट्रातल्या नामवंत विद्यापीठांना ज्यांनी आपल्या कथांची दखल घ्यायला लावली, असा आजच्या काळातला एक तरुण, एक ताकदीचा दमदार कथालेखक म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो ते आदरणीय सचिन पाटील सर, ज्यांनी परीक्षक म्हणून आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, आपल्याला आश्वस्त केलं, ते आदरणीय प्रशांत सातपुते सर, आणि ज्यांनी विस्तृत अशा प्रकारचं मार्गदर्शन काही वेळापूर्वी आपणा सर्वांना केलं, त्या प्राचार्या शैलजा बांगर मॅडम
या स्पर्धेचे निमंत्रक अण्णाप्पा पाटील, अध्यक्ष संवेदना फाउंडेशन आजरा, संजय भोसले संचालक झोका इन्फोटेनमेंट आणि दशरथ पाटील की ज्यांचा वारंवार या ठिकाणी उल्लेख केला जातो की जे या सगळ्या उपक्रमाचे सर्व आहेत. महाराष्ट्रातल्या नवोदित कथाकारांना एक चांगलं ताकदीचं व्यासपीठ निर्माण करून देऊन त्यांना ग्रंथरूपामध्ये पुढे आणायचं काम ज्यांनी केलं किंवा बोलकी पुस्तकाच्या व्यासपीठावरती ज्याचं अभिवाचन करून महाराष्ट्रामध्ये या कथाकारांना सर्वदूर पोहोचवायचं काम केलं ते संयोजक दशरथ पाटील सर. ज्या 10 उत्तेजनार्थ स्पर्धकांचा निर्णय, त्याला निकाल आम्ही म्हणत नाही कारण निकाल निवडणुकीचा असतो. परीक्षकांनी सारासार विचार करून काही निकष लावून या ठिकाणी हा जो निर्णय दिला ते 10 उत्तेजनार्थ विजेते आणि या स्पर्धेमध्ये सहभागी आपण सर्व महाराष्ट्रामध्ये किंबहुना आपल्या भारतवर्षामध्ये आज अतिशय आनंदामध्ये, आज अतिशय उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये आपण स्वातंत्र्याचा 76वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. आणि आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे मानवी मनाचं स्वातंत्र्य आहे. हे इंग्रजांच्या गुलामगिरीतून 150 वर्षाची गुलामी झुगारून देऊन आपल्याला मिळालेलं हे स्वातंत्र्य आहे. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे दगडांचं, धोंड्यांचं, नद्यांचं, पर्वतांचं स्वातंत्र्य नाही, तर हे माणसाला स्वतःच्या हक्काचं, जबाबदारीचं जाणीव शिकवणारं स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने आपल्या सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी आपणाशी संवादित होतो. कथेच्या अनुषंगाने सचिन पाटील आणि दिबा पाटील, एक ज्येष्ठ आणि एक तरुण, असे 2 ताकदीचे परीक्षक आणि आदरणीय सातपुते सर, आणि पुन्हा यातल्या काही कथा वाचायला माझ्याकडे आल्या होत्या. तर हे सगळे परीक्षक की ज्यांनी एक निकष या ठिकाणी फॉर्म करून या स्पर्धाचा हा सगळा निर्णय या ठिकाणी तयार केला आणि आमच्यावरती विश्वास टाकला, ते सगळे संयोजक आणि आपण सर्व. एकूण साहित्य विश्वामध्ये कथा हा अतिशय लोकप्रिय अशा प्रकारचा साहित्य प्रकार आहे. कथा वाचायला, कथा ऐकायला आणि कथा लिहायला कुणाला आवडत नाही. आणि म्हणूनच असं म्हणतात की साहित्यामध्ये लोकप्रिय असा जर प्रकार कोणता असेल तर या ठिकाणी निश्चितपणे कथा साहित्याचं नावच आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करावं लागेल. एखादा लेखक विस्तीर्ण अवकाश आपल्या कवेत घेऊन पल्लेदार वाक्यांची पेरणी करत, अनेक पात्रांना समाविष्ट करत आपल्या कवेत घेत आणि विस्तीर्ण अशा प्रकारचा अवकाश या ठिकाणी पकडून कादंबरी लिहितो. माझं असं मत आहे की कादंबरी ही कसोटीची मॅच आहे आणि कथा ही 2020च्या मॅच सारखी आहे. म्हणजे ज्याचा परीघ कमी आहे, ज्याचा अवकाश कमी आहे, ज्यात कथानक छोटा आहे आणि ते एका विशिष्ट मर्यादेमध्ये बांधायचं कौशल्य
हे कथाकाराकडे असलं पाहिजे. सचिनजींनी महाराष्ट्रातल्या सगळ्या नव्या आणि जुन्या कथाकारांचा उल्लेख आपल्या मनोगतामध्ये केला. चारुता सागर, दत्ता भोसले, शंकर बाबाजी, शंकर खंडो, दमा मिरासदार किंवा पाखरे नावाची कथा ज्यांची महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचली 5व्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकातनं, ते रंगराव बापू पाटील, की ज्यांना आम्ही तात्या म्हणतो, किंवा ज्या शहरी कथाकारांचा उल्लेख केला, गंगाधर गाडगीळ असतील, अरविंद गोखले असतील, का त्यांनी काही प्रकार सुद्धा या ठिकाणी कथेचे सांगितले. आकाशाचा अर्थ केवढा? कुठलाही कथाकार कथा लिहित असताना, कथा बांधत असताना, कथानक बेतत असताना, पात्रांची निवड करत असताना, त्यातलं निवेदन तो लिहित असताना किंवा त्यातल्या संवादांची गुंफण करत असताना या सगळ्या गोष्टीचा परीघ हा त्याचं सामाजिक पर्यावरण असतं. आणि म्हणून माझं असं वैयक्तिक आणि प्रामाणिक मत आहे की लेखक, मग तो कथाकार असू दे, तो कवी असू दे, तो कादंबरीकार असू दे, किंवा अन्य कोणता साहित्य प्रकार हाताळणारा असू दे, त्या लेखकाचं आपल्या भवतालाकडं बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय सूक्ष्म असा असला पाहिजे. त्याचं कारण असं की आपला भवतालच आपल्याला तो विषय, तो आशय, ती पात्र, ते घटना प्रसंग, त्या घटना घडामोडी या सगळ्याचा पुरवठा करायचं काम आपलं सामाजिक पर्यावरण आपल्याला करत असतं. आणि म्हणून सामाजिक पर्यावरणाकडं प्रत्येक लेखकानं हे अतिशय बारकाईनं पाहिलं पाहिजे. कथेचा आरंभ, कथेचा मध्य आणि कथेचा शेवट, सचिननं 4 पायावर कथा उभी असते असं सांगितलं. मी असं म्हणेन की तिची सुरुवात आकर्षक पाहिजे, त्याचा मध्य उत्कंठावर्धक पाहिजे, वाचकाची जिज्ञासा ही वाढत गेली पाहिजे. आता पुढं काय, आता पुढं काय, आता पुढं काय, पुढं काय घडणार आहे, याची उत्कंठा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि कथेचा शेवट सुद्धा या ठिकाणी योग्य हा असला पाहिजे. यामध्ये शाळा महाविद्यालयामध्ये मराठीचं अध्यापन करणारे, कथेचं शास्त्र शिकवणारे, कादंबरीचं अध्यापन करणारे, कादंबरीचं शास्त्र शिकवणारे अनेक विद्वज्जन आपल्या या ऑनलाईन मीटिंग मध्ये सहभागी आहेत. आणि म्हणून आपण त्या पाठ्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कथेचे घटक सांगत असताना ज्या गोष्टींचा उहापोह करतो, त्याही गोष्टी कथा लिहित असताना प्रत्येक कथाकारानं त्या गोष्टी आपल्या नजरेसमोर ठेवून त्याचा तंतोतंत अवलंब करून आपली कथा बेतली पाहिजे. कारण अनेक संशोधनातून, अनेक व्याख्यानातून, अनेक परिसंवादातून, अनेक चर्चेतून त्या विचारांची घुसळण होऊन त्या ठिकाणी या घटकांची निश्चिती पाठ्यक्रमानं त्या ठिकाणी केलेली आहे. प्रमाण कथेचं निवेदन हे प्रमाण भाषेमध्ये असलं पाहिजे. कादंबरीचं निवेदन हे प्रमाण भाषेमध्ये, प्रमाण मराठीमध्ये असलं पाहिजे. आणि त्याचे जे संवाद आहेत ते बोली भाषेमध्ये असले पाहिजे. दर 12 कोसावरती बोली बदलते आणि अनेक प्रवाह हे सगळे प्रमाण मराठीला येऊन मिळतात.
आणि म्हणून कथांच्या मध्ये प्रादेशिकता प्रतिबिंबित होते. मग आम्हाला ती वैदर्भी कथा वाचायची असेल आणि आम्हाला ती कळायची असेल तर त्याचं निवेदन या ठिकाणी ते प्रमाणात पाहिजे. तर त्याला पूरक म्हणून, त्याला पोषक म्हणून या ठिकाणी ती कथा महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रांतातल्या, सगळ्या जिल्ह्यातल्या वाचकाला आकलन सुलभ अशा प्रकारची होणार आहे. कथा ही खंडित होता कामा नये. कथेमध्ये एक प्रकारचं प्रवाहित्व पाहिजे, कथेमध्ये एक प्रकारचा ओघ पाहिजे. कथा ही खळखळणाऱ्या झऱ्यासारखी असली पाहिजे. ज्याप्रमाणे नदी उगमापासून निगमापर्यंत वाहत असताना ती अखंडितपणे वाहते आणि ती ज्या प्रदेशातून जाते त्या प्रदेशातल्या मातीचा रंग, तिथली माणसं, त्या मातीचा रंग तिथल्या पाण्याला येतो, तसा त्या बोलीचा रंग त्या प्रदेशातल्या कथेला त्या ठिकाणी आला पाहिजे. आणि त्याचं जे प्रवाहित्व आहे, आधी मध्य आणि अंत, कथेचा शेवट होईपर्यंत ते प्रवाहित्व हे अखंडित या ठिकाणी राहिलं पाहिजे. लेखक कुणीही असू दे, प्रत्येकाची शैली ही वेगळी आहे. जसं व्यक्तिर्मतीर भिन्ना, प्रत्येक व्यक्तीचं हसणं, प्रत्येक व्यक्तीचं दिसणं, प्रत्येक व्यक्तीचं बसणं, प्रत्येक व्यक्तीचं बोलणं. तर काय झालं बघ, प्रत्येक व्यक्तीचं बोलणं हे जसं वेगळेपणा त्याचा प्रतिबिंबित करतं, तसं कथाकाराच्या शैलीचं प्रतिबिंब त्या ठिकाणी त्या कथेमध्ये आपल्याला दिसलं पाहिजे. इंग्रजीमध्ये असं म्हणतात की स्टाईल इज द मॅन अँड मॅन इज द स्टाईल. लेखनामध्ये आपण भरपूर वाचूया, आपण स्वतःची शैली या ठिकाणी आपण विकसित करणं, आपली वेगळी छाप उमटवणं, आपण वेगळे विषय हाताळणं, आपण जुनं ते सोनं आणि नवं ते हवं या दोन्हीचा मेळ घालून वाचकांच्या पसंतीला उतरेल, त्याचं प्रबोधन करेल, त्याचं रंजन करेल, त्याच्या डोळ्यात अंजन घालेल, समाजाच्या वर्मावरती बोट ठेवेल, समाजाच्या मर्म सांगेल, अशा प्रकारचा या ठिकाणी विषय निवडून ती कथा प्रवाही ठेवून आपल्या शैलीची छाप हे कथाकारानं आपल्या कथेमध्ये उमटवली पाहिजे. सचिनजींनी कथांचे काही प्रकार सांगितले. मी तर पीजीला शिकत असताना 64 प्रकारच्या कथा आहेत असं वाचलेलं होतं. मला नक्की ते आता आठवत नाही कुठल्या पुस्तकामध्ये वाचलेलं होतं. आणि त्यांनी ते 2-3 प्रकार सांगितले. भयकथा, नागर कथा, ग्रामीण कथा, दलित कथा, वास्तव कथा, अतिवास्तव कथा, शृंगार कथा. लेखकाने निश्चितपणे त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला काय समाजाला सांगायचं आहे, निश्चित असा विषय आणि त्या विषयाला पुढं चढवेल, त्याला पुढे नेईल अशा प्रकारच्या आशयाची गुंफण या ठिकाणी त्या मर्यादित अवकाशामध्ये करत त्या ठिकाणी आपली कथा पुढे न्यायचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. जर कथेला रंजनाची जोड असेल तर विनोदाची पेरणी सुद्धा या ठिकाणी केली पाहिजे. जरी टवाळा आवडे विनोद असं म्हटलं असलं तरी सुद्धा असा आणि लटवा असंही म्हटलेलं आहे.
आणि म्हणून आपल्या मनाचा ताणतणाव हलका करण्यासाठी वाचक साहित्याकडे वळतात आणि म्हणून त्याचा तणाव हा कमी करण्यासाठी आपल्या कथेमध्ये विनोदाची पखरण ही कथाकारानं विषयाच्या अनुषंगानं इष्ट असेल तर केली पाहिजे असं मला वाटतं. कथेमध्ये वाक्यांचे असे शब्दसमूह पाहिजेत की जे वाचकाच्या मनाला भुरळ घालते. त्याच जुन्या म्हणी गरजेनुसार त्या वापरल्या पाहिजेत, वाक्यप्रचार वापरले पाहिजेत. कारण म्हणी या अनुभवांच्या खाणी आहे. पण काळानुरूप काही गोष्टी बदललेल्या आहेत. घरोघरी मातीच्या चुली, पण मातीच्या चुली आता दिसत नाहीत. आधी हाताले चटके तवा मिळते भाकर, आधी बिलाचे चटके तवा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा गॅसवर, आधी बिलाचे चटके तवा मिळते भाकर. हा नवा म्हणजे मी जे मगाशी वाक्य बोललो ते पुन्हा उद्धृत करतो की जुनं ते सोनं आणि नवं ते हवं, या दोन्हीचा मेळ त्या ठिकाणी आपल्या कथेमध्ये त्याची सांधेजोड करायचं अतिशय जबाबदारीचं कौशल्याचं काम हे कथाकारानं करणं अपेक्षित आहे. कपोल कल्पित पात्र जुन्या वळणाची, जे चंद्रसेन नावाचा राजा होता, सुंदरपूर नावाचं नगर होतं, धनानंद नावाचा राजकुमार होता, गौरांग नावाचा राजकुमार होता, रूपवती नावाची राजकन्या होती. म्हणजे जसं व्याकरण मध्ये रामा आंबा खातो आणि रामाने रावणास मारले, या दोन वाक्याच्या पुढं वर्षानुवर्ष व्याकरणाची इतकी पुस्तकं आलीत, वेगळी उदाहरणं आली नाहीत. मग कथेमध्ये सुद्धा तीच पात्र या ठिकाणी न घेता आपल्या परिघातल्या पात्रांना प्रतिनिधित्व द्यायचं काम, त्यांचं प्रमोशन करायचं काम कथाकारानं केलं पाहिजे. तरच ती कथा वाचकाला आपली वाटते आणि कथा आपली वाटावी. हे माझ्याच भोवतालचं जग आहे, यातली दुःख ही माझीच आहेत, यातल्या म्हणी आणि वाक्यप्रचार माझ्या व्यवहारातले आहेत, यातला आशय माझ्या अवतीभोवती कधीतरी घडलेला आहे किंवा घडतो आहे, तो याची देही याची डोळा मी पाहतो आहे. हे जर त्याला वाटलं तर तो निश्चितपणे आपुलकीनं, आवडीनं, सवडीनं, रुचीनं या ठिकाणी तो वाचेल आणि मग वाचन संस्कृतीला बळ द्यायचं काम ज्या प्रकारे वाचकांनी आणि ग्रंथालयाने केलं, अगदी त्याच प्रकारे वाचन संस्कृती पुढे न्यायचं काम जर ताकदीच्या कथा, ताकदीच्या कादंबऱ्या, ताकदीच्या कविता या जर आल्या तर निश्चितपणे ही वाचन संस्कृती पुढे जाईल असं मला वाटतं. आणि शेवटचा मुद्दा असा की लेखन हे स्वांत सुखाय पाहिजे. म्हणजे मम्मट्यानं जरी प्रयोजनकारिका कवितेच्या संदर्भामध्ये सांगितलेली असली, काव्यम यशसे अर्थक कृते व्यवहारविदे सेवेत रक्षिते सद्य परनिवृत्तीये कांता संमित तयोपदेश युजे. पण कथाकारानं कथा यश कीर्तीसाठी लिहावी, पण आत्मसमाधानासाठी नक्की लिहावे. नाहीतर नाटकाच्या बाबतीत असं म्हणतात की नाटक असं नाही संहिता ठाऊक, प्रयोग असं भूक खजिन्याची. आपण जर एखादी गोष्ट एखाद्या हेतूनं या ठिकाणी लिहायला लागलो, कर्मवीर अण्णांचं वाक्य मी सांगतो की आपण पैशाच्या मागे लागलो, पैसा मिळणार नाही. आपण प्रसिद्धीच्या मागे लागलो, प्रसिद्धी मिळणार नाही. आपण कामाच्या मागे लागलो, आपण कष्टाच्या मागे लागलो तर प्रसिद्धी आणि पैसा हे आपल्या मागे येतील. आणि म्हणून निष्ठेनं,
श्रद्धेनं आपण मन या ठिकाणी झोकून देऊन जर या ठिकाणी या कथेच्या प्रांतामध्ये जर आपण उतरलो आणि गोळीबंद आशय असणाऱ्या वाचकांना फेडणाऱ्या आणि वाचकांच्या मनावरती भुरळ घालणाऱ्या अशा प्रकारच्या कथा जर आपण लिहिल्या तर निश्चितपणे हा जो साहित्य प्रकार आहे तो लोकप्रिय आहे, तो अधिक लोकप्रिय होईल या बाबतीत माझ्या मनामध्ये जरा सुद्धा या ठिकाणी शंका नाही. आज या कथा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांद्यापासून बांद्यापर्यंत या ठिकाणी अनेक कथाकारांनी सहभाग घेतला. वास्तविक बोलती पुस्तके आणि झोका कथास्तू यांचा हेतूच हा आहे की नवोदितांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देणं, त्यांना प्रेरणा देणं, त्यांना स्फूर्ती देणं, त्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करणं आणि कथा साहित्य प्रकाराला अधिक उंचीवरती नेणं. निश्चितपणे उत्तेजनार्थ 10 पारितोषिक, त्या पारितोषिकाचं मूल्य किती आहे हा भाग तितका महत्वाचा नाही, पण 10 लोकांचं प्रमोशन करणं आणि पुन्हा उर्वरित निकाल आता या ठिकाणी मुख्य अतिथी जाहीर करतील. पण इतक्या लोकांना या ठिकाणी इतक्या मोठ्या समुदायासमोर आणणं, त्यांच्या कथांचा गौरव करणं, त्यांना गौरवान्वित करणं हे अतिशय उत्तम दर्जाचं काम, हे अतिशय सौहार्दाचं आणि सुंदर अशा प्रकारचं काम या 2 संस्था या ठिकाणी करत आहेत. निश्चितपणे बोलती पुस्तके आणि झोका कथास्तू या दोन्ही संस्थांना मी अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. सगळ्या या उत्तेजनार्थ विजेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि उर्वरित जे 3 विजेते येणार आहेत त्यांचंही त्या ठिकाणी अगोदरच हृदयपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपण मला छान असं ऐकून घेतलं, मध्ये मध्ये त्या ठिकाणी आपण कॉमेंट केल्या आणि निश्चितपणे माझ्याही बोलण्याला आपण ताकद दिलीत, त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार सर. बोला सर. दिबा पाटील सर आहेत ना, हा ते काहीतरी तांत्रिक अडचण नाहीये मीटिंग मध्ये आता. हा 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 तर आपण काय करूया, आहे सर, आहेत पाटील सर आहेत. बोला की सर. मोबाईल वरून जॉईन केलं वाटतं सर. सुनबाईच्या मोबाईल श्रीकांत पाटील सरांचं आभार मानतो कथेबद्दल आणि एकूण कथा काय प्रकारे लिहावी, काय प्रकारे तपासली जाते आणि एक परीक्षकाचा दृष्टिकोन. सर मी जरा निकाल देऊन मला सोडला तर बरं झालं. हा सर, एकच मिनिट, मी रिक्वेस्ट करणार आहे आपल्याला. पाटील सरांचे आभार मानतो आणि मग तुम्हाला विनंती करतो. ठीक आहे. यानंतर साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे उपाध्यक्ष आणि अनेक ग्रामीण साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलंय ते ज्येष्ठ कथाकार, ज्येष्ठ कादंबरीकार दिबा पाटील सर आता आपल्याशी बोलणार आहेत. दिबा सरांच्या कथा लेखनाबद्दल आणि कादंबरी लेखनाबद्दल परिचयात फक्त मी एकच वाक्य म्हणेन की सरांचं लेखन हे श्रीकांत पाटील सर म्हटले तसं स्वांत सुख आहे आणि याच्याही पलीकडं एक आत्मशोध घेणारं लेखन आहे. लेखनाच्या माध्यमातून आत्मशोध घेणारं, समाजाचे अंतस्थ प्रवाह याची नाळ तपासणारे एक ज्येष्ठ लेखक आज आपल्या झोका या कथेच्या बक्षिसामध्ये सामील झालेले आहेत. मी दिबा सरांना पहिल्यांदा विनंती करतो की पारितोषिक प्राप्त 3 कथांचं डिक्लेरेशन आपण करा आणि मग आपलं मनोगत व्यक्त करा. पाटील सर. या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपल्या भावना कथेविषयीच्या मांडलेल्या आहेत. आमचे सचिन पाटील आणि श्रीकांत पाटील सर
अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी कथा कशी असावी याबद्दलची मांडणी केलेली आहे. खूप वेळ झालेला आहे, त्यामुळं मी जास्त आपला वेळ न घेता आणि मलाही काम असल्यामुळं मी थोडक्यात बोलणार आहे. तर आपण सर्व आता जॉईन असलेले आमचे सर्व साहित्यिक मित्र, आदरणीय मॅडम मगाशी बोलल्या, आणि आपण सर्वजण, मी एका गोष्टीचं कौतुक करतो की दशरथ पाटील सर सातत्यानं या महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यिकांच्या कथा मराठी वाचकांच्या समोर आणतायत. म्हणजे मी अजूनही त्यांना फेस टू फेस माझा परिचय नाही, आणि आज पहिल्यांदा मी या लिंकवरती त्यांना समोर पाहिलं आणि मला खूप आनंद झाला. या माणसाला भेटायची खूप उत्सुकता होती, कारण उत्सुकता अशासाठी होती की दशरथ पाटील हे आमच्या दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत आणि त्यांना एखादी दिवस भेटावं, एखाद दिवस, असं खूप मनापासून वाटत होतं. मी अनेकदा फोन केला त्यांना की आपण जर गावी जात असाल तर गावी जाताना निश्चितपणानं माझ्या घरी पाहुणचारासाठी या. परंतु त्यांचंही काही व्यापातून येणं झालेलं नाही आणि आमची अजून भेट झालेली नाही. तरी सुद्धा मी या माणसाचं कौतुक करतो की लिहित्या हातांना बळ देण्याचं काम या महाराष्ट्रात जर कोणी केलं असेल तर ते दशरथ पाटील सरांनी निश्चितपणानं केलेलं आहे. अनेक नवोदित कथाकारांना त्यांनी प्रकाशात आणलेलं आहे. माझ्यासारख्या ज्येष्ठ कथाकाराला निश्चितपणानं त्यांनी माझ्या जरी कथा सादर केल्या असल्या तरी सुद्धा मी त्यांचा यासाठी मनपूर्वक आभारी आहे की दिबा पाटील हे नाव त्यांनी नाही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, आणि म्हणून त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. आपली बोलती पुस्तके आणि झोका कथास्तू यांच्या माध्यमातून आपण जी कथा स्पर्धा आयोजित केली, खरं तर कथा स्पर्धा घेणं हे फार जिकिरीचं काम असतं, इतकं सोपं नसतं. आणि ज्यांनी कथा निवडायच्या असतात, ते जे परीक्षक असतात त्यांच्या पुढं खूप अडचणी असतात. मी पहिल्यांदाच पाटील सरांना म्हणालेलो होतो की ही जबाबदारी माझ्यावरती टाकू नका सर, कारण कसं असतंय की आता श्रीकांत पाटील सरांनी काही कथा निवडल्या, त्या सचिन पाटलांनी काही कथा निवडल्या, आणि यांनी निवडलेल्या कथांतून आपण कथा निवडायची, म्हणजे त्यांचाही शब्द शेवटी आमच्यावरती येणार की दिवाणी आमचे नंबर फिरवले. आणि ज्यांना पुरस्कार मिळाले नाहीत, काही मित्रही या कथात आमचे होते, तेही आम्हाला बोल लावणार की दिवाणी आमची जाणून बुजून कथा डावली की काय. म्हणजे माझ्या समोर खूप मोठे प्रश्न होते की आता एका मित्राची यात कथा आहे माझ्या अतिशय जवळच्या, आणि कसोटी अशी लागली, माझी कथा खूप चांगली आहे ती, नाव सांगत नाही मी कारण तो मित्र मला परत शिवे देत असेल. तर ही सगळी कसोटी होती, आणि 6च्या 6 कथा ज्या सचिन पाटलांच्याकडून 3 आल्या, श्रीकांत पाटील सरांच्याकडून 3 आल्या, या 6च्या 6 कथा मी 3 वेळा वाचल्या. आणि मी कथा नेहमी सामाजिक आशयाच्या दिशेनं, सामाजिक अंगानं कथाकारानं कथेत आपल्या कशा पद्धतीची मांडणी केलेली आहे हे मी नेहमी पाहत असतो. कथेची सुरुवात कशी आहे, कथा पाल्लाळी कुठे झालेली आहे, कथा गतिमान आहे किंवा नाही, ती वाचकाला भिडते आहे की नाही, या सगळ्या गोष्टी मी अतिशय बारकाईनं पाहत असतो. आणि सामाजिक आशय बरोबर घेऊन, विषय बीजा बरोबर घेऊन ही कथा ज्यावेळी संपते त्यावेळी ही कथा वाचणाऱ्या वाचकाच्या मनाला चुटपुट लावून जाते का, त्याला आश्वस्त करून सोडते का, हा खरा महत्वाचा मुद्दा कथेच्या बाबतीत मी सांभाळत आलेलो आहे. मी विनोदी कथाही लिहिलेल्या आहेत, राजकीय कथा लिहिलेल्या आहेत. राजकारणात माझं आयुष्य गेल्यामुळं मी राजकारणावरती चांगल्या पद्धतीनं कथा लिहू शकतो, चांगल्या पद्धतीच्या कादंबऱ्या लिहू शकतो.
माझी मास्तर जर कोणी कादंबरी वाचली असेल तर ती ग्रामीण राजकारणाचा परिपाक सांगणारी कादंबरी आहे. अनेक कथा माझ्या वाल्या कथा संग्रहातल्या सुद्धा अनेक कथा या राजकीय जीवनावरती भाष्य करणारे आहेत. परंतु ते राजकीय लिहिण्याचं धाडस लेखकाकडं असावं लागतं, ते धाडस करावं लागतं. कारण वाल्यामधल्या काही कथा आमच्या गावातल्याच राजकारण्यांनी ज्यावेळी वाचल्या त्यावेळी त्यांना त्या खूप वाचल्या आणि मला त्यांचे धमकीचे सुद्धा फोन आले. म्हणजे इथपर्यंत लेखकाला तयारी करावी लागते. एखाद्या वस्तुस्थितीला एखाद्या वास्तवाला भेटताना लेखकानं धाडस करून भिडावं लागतं. कारण लेखन स्वातंत्र्य हे आपल्याला राज्यघटनेनं दिलेलं आहे. आपल्या लेखणीवरती कोणीही बंधन आणू शकत नाही, हा साहित्याचा सिद्धांत आहे. असो, या 6च्या 6 कथा निवडताना यातली कथा कोणती पहिली निवडावी, कोणती दुसरी निवडावी, कोणती तिसरी निवडावी, अशा पद्धतीचं खूप मोठं प्रश्नचिन्ह माझ्या समोर उभं राहिलं. त्यातल्या आलेल्या माझ्या समोरच्या कथा स्काय इज द लिमिट ही एक कथा होती. पुतळा नावाची दुसरी कथा होती. आणखीन एक कथा भूक आणि धर्म, अशा 3 कथा होत्या. त्या दुसऱ्या 3 कथा सचिन पाटलांनी त्यांना पुरस्कार डिक्लेअर केलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती मी आता भाष्य करत नाही. परंतु या 3 कथांच्या बाबतीत पहिली कुठली दुसरी कुठली अशा पद्धतीची कसोटी करावी लागली आणि यात नंबर काढावे लागले. संध्या सूर्यकांत धर्माधिकारी यांची पुतळा नावाची कथा आहे. खरं तर पुतळा कथा आणि घायाळ कथा या दोन्हीतलाही आशय तसा एकसारखाच होता. परंतु शेवटी एका ती जातीचं भावविश्व आणि त्या स्त्रीला असं वाटतं की आपल्या भावाची मुलगी आपण आणून सांभाळली तर आपल्याला निश्चितपणानं काहीतरी तिचा फायदा होईल. परंतु शेवटी ज्यावेळी तिच्या मुलाचा आणि भावाच्या तिनं आणलेल्या भाचीचं ज्यावेळी लग्न होतं आणि तिच्या वाट्याला जी आगतिकता येते ती आगतिकता मात्र वाचकाला अस्वस्थ करीत राहते. वाचताना वाचकाला खूप मोठी बोच लागून जाते आणि समाजात घडणारं सध्याचं अतिशय भयानक वास्तव आहे की माणसं घरातली वयस्कर झाली ती अडगळीत पडतात. वयस्कर माणसं कुटुंबाला अडचण वाटू लागते. म्हणजे अशा पद्धतीची जाणीव जोपासणारी ही पुतळा नावाची कथा होती. मला वाटते श्रीकांत पाटील सरांनी ही कथा काढली असावी. आणखीन एक कथा भूक आणि धर्म. भूक आणि धर्म आणि दुसरी कथा स्काय इज द लिमिट. या 2 कथेत पहिला नंबर कोणाला द्यावा अशा पद्धतीची मला सातत्यानं मी विचार मंथन केलं आणि शेवटी मी काय इज द लिमिट या कथेला पहिला नंबर दिला. तो पहिला नंबर अशासाठी दिला, मला वाटते मेधा कुलकर्णी यांची ही कथा आहे आणि तो पहिला नंबर अशासाठी दिला की सध्याचं जे भयानक वास्तव आहे IT क्षेत्रातलं तंत्रज्ञान आता प्रगती पथावरती आहे, या देशाचं आहे, जगाचं आहे. माणसाच्या मुठीत या जगातलं ज्ञान सामावलेलं आहे मोबाईलच्या माध्यमातून. हे सगळं असलं तरी सुद्धा ITत काम करणारी पोरं होती आमची, खेडेगावातली असतील शहरातली असतील. मध्यंतरी IT क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी अचानकपणाने कामगार कपात केली, अनेक अधिकारी कामावरून काढून टाकले. अशाच एका अधिकाऱ्याची जो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतो अविनाश नावाचा, त्या अधिकाऱ्यावरची ही बेतलेली कथा आहे. आणि ही कथा अनेक अंगाने ज्यावेळी मी तपासली, या कथेनं वाचकाला काय दिलं, या कथेनं समाजाला काय दिलं, म्हणजे माणूस अस्वस्थ झाला एखाद्या घटनेनं जर उद्ध्वस्त झाला
अगदी आमचा शेतकरी घेतला तरी सुद्धा, नोकरदार घेतला तरी सुद्धा, किंवा विद्यार्थी घेतला तरी सुद्धा, ज्यावेळी माणसाच्या वाटेला अस्वस्थपण येतं, एक उदासपण येतं, त्यावेळी माणूस अनेक अंगाने विचार करतो, एकाग्र होतो, जग विसरतो, आणि आपण यापुढे जगायचं कसं असं प्रश्नचिन्ह ज्यावेळी त्याच्या समोर उभं राहतं, त्यावेळी अनेक जण आत्महत्येकडे वळलेले आहेत, अनेकांनी गळफास जोड केलेला आहे. आणि असं न होता यातला अविनाश आहे, विचार करता करता ज्यावेळी त्याला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागतं, आणि शुद्धीवर आल्यानंतर त्याची जी नंदिनी नावाची सौभाग्यवती आहे, ती सौभाग्यवती त्याला सांगते की माणसाच्या आयुष्याला जगायला एक वाट बंद झाली तरी सुद्धा माणसाच्या जगण्यासाठी 10 वाटा खुल्या असतात. त्या वाटांचा आपण शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून ही कथा मला जास्त आवडली की एक दिशा देणारी, समाजाला एक नवं काहीतरी देणारी, समाजातील अशा अस्वस्थ माणसांचं अस्वस्थपण संपवणारी, माणसाच्या जगण्याला बळ देणारी कथा आहे. आणि म्हणून मला बेदा इनामदारांची कथा आम्ही 1 नंबरला काढली. त्यानंतर दुसऱ्या 2 कथा होत्या, पुतळा आणि भूक, पुतळा व भूक आणि धर्म. या दोन्ही कथा एकसारख्याच होत्या, दर्जेदार होत्या, सामाजिक आशयाच्या अंगानं दोन्ही कथा अत्यंत उच्च दर्जाच्या आहेत. एक कथा सांगते कौटुंबिक जीवनाचा दाह मांडते, जी माणसं थकलेली आहेत, वयस्कर झालेली आहेत, त्यांच्या जगण्याचा परीघ मांडते, त्यांनी केलेल्या कष्टाचा परीघ मांडते. आणि दुसरी कथा आहे सध्या जे ज्वलंत वास्तव आहे, जे धार्मिक हिंसाचार होतात, जातीय हिंसाचार होतात या देशात. अगदी मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार हा अलीकडचाच एक धार्मिक हिंसाचार आहे. आणि अशा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळी दंगली होतात, दंगलीत सामान्य माणसावर पडली जातात, सामान्य माणसांची कुटुंब उद्ध्वस्त होतात, सामान्य स्त्रियांच्या वरती अत्याचार होतात. आणि अशी ज्यावेळी बाहेर कर्फ्यू असतो, जमावबंदी आदेश असतो, आणि बाहेर माणसाला पडणं मुश्किल होतं, परंतु हातावर पोट असणारी माणसं ज्यावेळी घरात अडकून राहतात त्यावेळी त्यांना पोटातली भूक गप्प बसू देत नाही, ती भूक अस्वस्थ करते, आणि ती भूक त्यांना घराचं दार उघडून बाहेर पडायला मजबूर करते. अशाच एका स्त्रीवरची ही कथा आहे. त्या स्त्रीला भूक लागलेली असते आणि तिला वाटेत अनेक जण भेटतात, दंगलखोर भेटतात, तिला विचारतात तुला भाकरी पाहिजे की भूक पाहिजे, तुला भाकरी पाहिजे की धर्म पाहिजे. ती म्हणते मला भूक लागली आहे, मला भाकरी पाहिजे. म्हणजे या कथेनं तरी मी खूप अस्वस्थ झालो. खूप मोठं सामाजिक वास्तव या कथेनं मांडलेलं आहे. तरी सुद्धा मी पुतळा आणि या दोन्ही कथात तुलना करताना या भूक आणि धर्म या कथेला मी 3रा नंबर दिला आणि पुतळा कथेला 2रा नंबर दिला आणि स्काय इज द लिमिटला मी 1 नंबर दिलेला आहे. कदाचित मी दिलेले नंबर अनेकांच्या दृष्टीने चुकीचे सुद्धा ठरणारे असतील, परंतु माझं जे कथेबद्दलचे जे थिंकिंग आहे, म्हणजे मी अशी पसरट कथा कधीही आज तागायत मी लिहिलेली नाही. म्हणजे त्या कथेनं काहीतरी सामाजिक वास्तव मांडावा, सामाजिक आशय त्या कथेत सामावलेला असावं, सामान्य माणसाचं जगणं सामावलेलं असावं, अशा पद्धतीचं सातत्यानं मी विचार करून कथा लिहिता आलेलो आहे. मी खऱ्या अर्थानं सचिन पाटलांच्या इतका कथाकार नाही. श्रीकांत पाटील आमचे कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, एक मोठे वक्ते आहेत, विचारवंत आहेत, परीक्षक आहेत.
आणि त्यांनी काढलेले नंबर, एखादा नंबर डावलताना माझ्या जीवावरती आलेलं होतं. सचिन पाटलांनी सुद्धा, जातिवंत कथाकार आहे सचिन पाटील, सध्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे ते कथाकार आहेत. दर्जेदार कथांची निर्मिती ते सातत्यानं करत असतात आणि त्यांनी सुद्धा निवडलेल्या 3 कथातून कथा निवडणं मला खूप मुश्किल झालेलं होतं. तरी सुद्धा माझ्या अभ्यासाप्रमाणे मी या कथा निवडलेल्या आहेत आणि या 3 कथांना मी नंबर दिलेले आहेत. आपण सर्वांनी माझ्यावरती विश्वास टाकलात आणि मला परीक्षक म्हणून ही शेवटचा हात फिरवण्यासाठी, अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी आपण मला निवडलं. त्याबद्दल मी दशरथ पाटील सर आणि आमचे कल्लाप्पा पाटील सर या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. तुम्हा सर्वांचा मगापासून अनेक वक्त्यांनी कथा कशी असावी त्याबद्दलचे मार्गदर्शन केलेलं आहे. मी जास्त काही बोलणार नाही. मला काही कामानिमित्त मला जावं लागतंय, कारण मी सरांचा ज्यावेळी फोन आला ते मी कामातच होतो आणि मी विसरून गेलो होतो की आज आपली झूम मीटिंग आहे. आणि मग लगेच मी तातडीने जॉईन झालो. माझा मोबाईल सुद्धा गरम होऊन बंद पडला. इतक्या वेळी मीटिंग चाललेली आहे. असो, मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. काही चुकलं असेल तर क्षमा असावी आणि बरोबर असेल तर शाबासकी असावी, अशा भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते सर. धन्यवाद देबा सर. देबा सरांचं एक सूचक वाक्य असं आलं की मोबाईल गरम होऊन बंद पडला. म्हणजे कुठचाही कवी किंवा लेखक असं सूचकपणे बोलतो आणि मला वाटतं यानंतरचे जे 2 वक्ते आहेत त्यांनी आपली खोली आणि लांबी किती ठेवावी त्याबद्दल हा एक ज्येष्ठांचा आदेश असा आपण समजू. धन्यवाद देवा सर. आपण खूपच पंच परमेश्वर सर. हा हॅलो सर. बोला सर. मला काय वाटलं की आपण कालच्या म्हटलं मिरजेतल्या व्यासपीठावर बसलो की काय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर बसल्यासारखी भाषण व्हायला लागली. हो झालं ते, त्यामुळे मी जास्त बोलतो. अच्छा सर. हो सर. थँक्यू. तुम्ही आलात सर, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रथम क्रमांकाची कथा लिहिली त्या मेघा इनामदार यांना माझी विनंती राहील की आपण थोडंसं मनोगत व्यक्त करावं. स्काय इज द लिमिट ही पहिल्या क्रमांकाची कथा आहे. मेघा इनामदार, प्लीज बोला. नमस्कार सर. सगळ्याच माननीयांना माझ्याकडून नमस्कार. झोका कथास्तू या लेखन स्पर्धेचं हे 2रं पर्व आहे. योगायोगानं मी कथास्तूच्या 2ही पर्वांसाठी कथा पाठवली होती आणि मागच्या वेळेलाही माझी कथा आवडली म्हणून मला आवर्जून कळवलं गेलं, पण मात्र बक्षिसाचा योग मात्र तेव्हा नव्हता. पण आज मला हा पहिला पुरस्कार मिळालाय आणि मला खूप खूप आनंद झालाय की पहिला पुरस्कार मला मिळालेला आहे. आज 15 ऑगस्ट आहे की जो प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे आणि या दिवशी मला हा पुरस्कार मिळाला याचा मला खूप खूप आनंद वाटतोय. बोलती पुस्तकं या योजनेतल्या बऱ्याचशा कथा मी ऐकल्यात, कारण अतिशय नियमितपणे या कथा प्रसिद्ध झाल्या की कळवलं जातं. दशरथ पाटीलजींकडून मला लिंक येतात आणि बऱ्याचशा बहुतेक कथा मी ह्याच्यामधल्या ऐकलेल्या आहेत. अतिशय उत्तम कथा आणि उत्तम सादरीकरण यामुळे ही बोलकी पुस्तकं अधिकाधिक सर्वांपर्यंत पोहोचतील याची मला खात्री आहे. मी आता अनेक भाषणं ऐकली, शैलजाताईंचं भाषण ऐकलं, परीक्षकांचं मनोगत ऐकलं आणि आता दिबा पाटील सरांनी जे माझ्या कथेचं परीक्षण केलं ते ऐकून मला खरोखरीच अतिशय आनंद झाला. कारण कथा लिहिताना आपण त्या एका विशिष्ट याच्यामध्ये ओघामध्ये कथा लिहितो आणि ती वाचकांना किंवा तुमच्यासारख्या मान्यवर परीक्षकांना आवडली आणि तो जो ओघ आहे किंवा जी माझी भावना होती ती सर्वांपर्यंत पोहोचली याचा मला खरंच मनापासून आनंद झाला. झोका कथास्तू या संस्थेचं जे कार्य अथकपणे चालू आहे त्याच्याबद्दल मी संस्थेचं आणि दशरथ पाटील सरांचं खूप खूप अभिनंदन करते. हे स्पर्धा आयोजित करणं, योग्य निवड करणं, योग्य परीक्षकांची निवड करणं आणि परीक्षकांना सुद्धा हे अतिशय अवघड काम असतं आणि पुरस्कार देणं हे अतिशय अवघड आणि तरीही हे अतिशय नेमकेपणानं कार्य पूर्ण केल्याबद्दल मी या संयोजकांचे खूप मनापासून आभार मानते.
आणखी एक मला सांगावंसं वाटतं की हे ऑनलाईन कार्यक्रम युट्यूब चॅनेलवरनं आणि हे सुंदर साहित्य उपलब्ध करून देणं आणि त्यामुळे झोका कथास्तू हे अतिशय वेगाने सर्वांपर्यंत पोहोचते आणि ह्या नवीन टेक्निक सगळी जी आहेत ती आपलीशी केल्याबद्दल आणि इतरांनाही आपलीशी करायला लावल्याबद्दल मी या संयोजकांचं, दशरथ पाटीलजींचं आणि ह्या एकूणच सगळ्या कार्यक्रमाचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन करते. परीक्षकांचं आणि या संयोजकांचं माझ्याकडून खूप खूप आभार आणि अतिशय आनंद झालेला आहे मला हे बक्षिसाचा. याच्याबद्दल मी अजून आता आणखीन काही जास्त बोलू शकत नाही, पण खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार आणि इतर पुरस्कार विजेत्यांचं माझ्याकडून मनापासून अभिनंदन. खूप खूप धन्यवाद सर, खूप छान वाटलंय. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मोजक्या शब्दांमध्ये आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.